The holding power. धरून ठेवायचे सामर्थ्य. The holding power. धरून ठेवायचे सामर्थ्य. Many times here it is we lack. अनेक वेळा या जागेत आपण कमी पडतो. We don't hold. आपण धरून नाही ठेवत. We give up. आपण हार मानतो. There are times you need to hold on. कधी कधी मात्र आपण धरून ठेवलं पाहिजे. Wait upon God. देवाचरणी वाट पाहिली पाहिजे. Remain steady. आणि सातत्याचं जीवन पाहिजे. Not to give up and give हार in. मानायची नाही, हताश व्हायचं नाही, Everything will not come in our time. वैतागायचं नाही. सगळं आपल्या वेळेत येणार नाहीये. Our time is different. आपली वेळ, आपलं वेळापत्रक वेगळं असतं. God's ways are higher than our ways. देवाचे मार्ग एक तर आपल्या मार्गांपेक्षा उंच असतात. As the heavens are higher than the earth, so God's ways and thoughts are higher than our ways and thoughts. जसं स्वर्ग पृथ्वीपासून उंच आहे तसं देवाचे विचार आपल्या विचारांपासून उंच आणि मार्ग आपल्या मार्गांपासून उंच आहेत. Many times अनेक वेळा we have got our set time, आपलं एक ठरलेलं वेळापत्रक असतं and within those times, if things don't happen, आणि त्या ठरलेल्या वेळेमध्ये जर गोष्टी घडल्या नाहीत we feel miserable तर आपल्याला कसं तरी वाटायला लागतं and we blame God, आणि आपण देवाला दोष द्यायला लागतो or we go away from God. किंवा आपण देवापासून लांब जातो. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, some things will not come that easy. काही गोष्टी आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुरूप एवढ्या सहजासहजी येणार नाहीये. And there is a plan and purpose behind everything that happens in our lives. आणि आपल्या जीवनात जे काही घडतं त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे देवाची काहीतरी योजना आणि संकल्प आहे. When we wait, our character is built. ज्यावेळेला आपण वाट बघतो त्यावेळेला आपलं चारित्र्य सुधारतं. Amen. आमेन. Waiting always has its own benefits. वाट बघण्यामागे नेहमी एक स्वतःचे फायदे असतात. Otherwise, नाहीतर we always constantly will be living in impatience. सातत्याने आपण अधीर्वाद जीव घेऊन जगत राहू. Amen. Amen. So we'll open our Bibles to 1 Corinthians 16th chapter verse 13. 1 करिंथ 16वा अध्याय आणि त्यातल्या 13व्या वचनाकडे जाऊ. Watch you, stand fast in the faith, quit you like men, be strong. 1 करिंथ 16वा अध्याय 13वं वचन. तुम्ही सावध असा, विश्वासात स्थिर रहा, शूर व्हा, खंबीर असा. See, these are the 4-5 things we need to keep in mind. या 4-5 गोष्टी आपण आपल्या मनामध्ये ठेवायची गरज आहे. Watch, की आपण जागृत रहा, stand fast in the faith, विश्वासात स्थिर रहा, say, be strong, शूर व्हा, don't give up. खंबीर असा, हार मानू नका. So if you want to make a difference in the world around you, तर तुम्हा लोकांना जर तुमच्या अवतीभोवतीच्या जगात फरक पाडायचा असेल it requires staying power. तर त्याच्यामध्ये आपण खंबीर राहायला हवं आहे. But you cannot just stick around long on your own. पण स्वतःच्या शक्तीवर तर आपण असे खंबीर आणि शूर आणि वीर वगैरे राहू नाही शकत. Because in our flesh there is a limitation where we are very impatient people. कारण की आपल्या देहामध्ये काही मर्यादा रेषा आहेत आणि आपण जातीनं आणि स्वभावानं म्हटलं तर फार अधीरवे लोक आहोत. आपल्या धीर नाहीच आहे. And so when we ask the believers to have patience आणि म्हणून विश्वासू लोकांना जेव्हा आम्ही किंवा आपण विचारतो की तुम्ही जरा धीर बाळगा or wait upon some time, किंवा काही वेळ जरा वाट बघा, we are saying wait upon God. त्यावेळेला आमचं म्हणणं असं असतं की तुम्ही देवाचरणी वाट पहा, Wait upon God's timing. देवाच्या वेळेची वाट पहा. Amen. आमेन. Hold on to God's plan. देवाच्या योजनेला धरून राहा. Wait, He is going to rescue you. थांबा, देव तुम्हाला वाचवणार आहे. He is going to bless you. देव तुम्हाला आशीर्वादित He is करणार going to आहे. heal you. देव तुम्हाला आरोग्य देणार आहे. Some things will come easy. काही गोष्टी सोप्या रीतीने Some येतील, things will come in quick time. काही गोष्टी पटकन येतील, Some things for which you have to wait. काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागेल. Because कारण if you are talking about faith language, तुम्ही जर विश्वासाची भाषा बोलत असाल then we have to wait. तर वाट तर पाहावी लागेल. Because कारण faith always waits. विश्वास नेहमी वाट पाहतो. See? आमेन. प्रतीक्षा ज्याला म्हणतात, You just wait. वाट पहा. Amen. Amen. If you are going to live for Christ, तुम्ही जर ख्रिस्तासाठी जगणार असाल you are going to face certain oppositions. तर काही विरोधांना तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे. Maybe some others may not face those oppositions. आणि कदाचित इतर काही बिलीवर लोकांना त्याच पद्धतीच्या विरोधाला तोंड द्यावं लागणार Maybe नाही. the unbelievers will not face the kind of things that you are facing. आणि कदाचित अविश्वासू लोकांना त्या पद्धतीच्या विरोधाला तोंड द्यावं लागणार नाही ज्या विरोधाला तुला तोंड द्यावं लागत आहे. Some of the things that the
worldly people can do, we cannot do. काही गोष्टी जे जगातली माणसं करू शकतात त्या गोष्टी आपण करू शकत We नाही. cannot apply force. आपण बळजबरीनं गोष्टी करू शकत नाही. We cannot do it in a wrong way. आपण चुकीच्या रीतीनं चुकीचा मार्ग पत्करून गोष्टी करू शकत We नाही. cannot threaten some people. आपण एखाद्या माणसाला काही लोकांना दहशत घालून भीती घालून काम करू शकत The world can do it. नाही. जग असंच करू शकतं, It धमकावू has very many ways to get things done. जगाचे वेगवेगळे मार्ग आहेत, कामं करून घ्यायचे मार्ग जगाचे वेगवेगळे But आहेत. as believers, पण आपण बिलीवर आहोत we cannot do that. आणि म्हणून आपण असं तर करू शकत We have to नाही. wait patiently upon God. आपण धीराने देवाचरणी वाट पाहायला हवी. Amen. आमेन. Somebody rightly said, कोणीतरी बरोबर बोललं, when you meet the devil, जेव्हा तुम्ही सैतानाला भेटाल you know you are not going his way. त्याला तुम्हाला ठाऊक आहे की तुम्ही त्याच्या मार्गाने जात नाहीये. If you never meet him, जर तुम्ही त्याला भेटला नाही you must be going in the same direction. तर तुम्ही त्याच दिशेने जाताय असं समजायचं. You have to stand the ground at all times. कसं आहे, आपली जी भूमी आहे त्या भूमीवर आपण सदोदित खंबीर उभं पाहिजे. Stand for the name of Jesus. येशूंच्या नावासाठी खंबीर उभं राहायचं. Don't give up for any reason. हार कुठल्याही कारणाने मानायची नाही. And there are times आणि कधी कधी you feel like giving up. आपल्याला हार मानायची अशी प्रबळ इच्छा होते की बास कंटाळा आलाय आता. Some of the fathers, they want to give up. काही बापांना हार मानायची इच्छा होते, Say, some of the wives want to give up. काही बायकांना हार मानायची इच्छा होते. But sometimes you don't have to give up because there are others depending on you also. पण कधी कधी अशी हार आपण मानायची नाही, कारण इतर काही माणसं आपल्यावर अवलंबून जगतायत, आपला Amen. नाही तर त्यांचा तरी विचार करा. See, sometimes, people just go for a divorce and not thinking that there are children depending on you. कधी कधी जोडप्यांमध्ये घटस्फोट होऊन जातो आणि ते जोडपं किंवा नवरा बायको हाही विचार करत नाहीत की आपल्याला मुलं आहेत, त्या मुलांचं काय होईल, त्यांच्यावर याचा सगळ्याचा काय परिणाम होईल. At least for the sake of your family members, don't give up. कमीत कमी तुमच्या परिवारातल्या सदस्यांसाठी तरी तुम्ही हार नका ना मानू. Because if you give up now, who else will help them? का आता तुम्ही जर हार मानली तर तुमच्या परिवाराला मदत कोण करणार आहे. Amen. आमेन. असे साधे हिशोब असतात जे स्वतः समोर ठेवायचे. Don't give up. हार मानायची नाही. No matter how hard it कितीही seems. अवघड होऊ दे, किती पण जड जाऊ दे. Even as a minister, as working for God, आणि देवाचे सेवक या नात्याने सुद्धा सेवा करताना don't give up. हार नाही मानायची. Or things are not happening. नाही गोष्टी घडत I नाही, will give up. नाही मी तर हारच मानणार God is आहे. depending on you. नाही, देव तुझ्यावर अवलंबून God आहे. raised you up. देवाने तुला उचललंय, God gifted you. देवाने तुला दानं दिली, He is looking to you देव तुझ्याकडे बघत आहे for the salvation of the lost world. की हरवलेल्या जगाचं तारण तुझ्याद्वारे व्हावं म्हणून देव तुझ्याकडे बघतोय. Amen. Amen. And so we cannot give up. तर आम्ही हार नाही मानू We शकत. have to rise up, आपण वर यायलाच हवं face those things, आणि त्या गोष्टींना तोंड द्यायचं, look to God देवाकडे पाहायचं, and take His help. देवाची मदत घ्यायची. Amen. आमेन. God has sent us here for a purpose. देवाने या भूतलावर आपल्याला काहीतरी कारणाने पाठवलंय. Amen. Amen. And so if we give up, आणि म्हणून आपण जर हार मानली God cannot do anything तर for मग us. देव आपल्यासाठी काहीच करू शकत नाही ना. See, Satan always studies us. सैतान नेहमी आपला अभ्यास करतो And he always is ready for those people who are ready to give up. आणि सैतान नेहमी अशा लोकांसाठी तयारच असतो की जे लोक हार मानायला तयार आहेत. We have many examples in the Bible. बायबलमध्ये कितीतरी उदाहरणं Like आपल्याकडे आहेत. Daniel is there. दानिएल आहे, Shadrach, Meshach, Abednego are there. शद्रक, मेशक, अबेदनगो आहे. They were all standing strong. ते सगळे किती खंबीर उभे राहिले. Joseph stood strong. योसेफ खंबीर उभा David राहिला, stood strong. दावीद खंबीर उभा राहिला. Lots of opposition. आणि खूप सारे विरोध या लोकांना झाले. So much so marriage failure also was there. इतकं की त्यांच्यामध्ये विवाह सुद्धा अपयशी झाला. But still- असे पण काही होते की ज्यांचे विवाह अपयशी झाले तरी They stood strong, ते खंबीर उभे राहिले, looking to God, देवाकडे बघत not बघत. forgetting why He had called them. आणि न विसरता की देवाने मला का पाचारलंय, का बोलवलंय. Look at Shadrach, Meshach, and Abednego. शद्रक, मेशक, अबेदनगोकडे पहा. What did they say? ते काय म्हणाले. Oh Nebuchadnezzar, ते म्हणाले, नबुकेदनजर राजा, we are not careful to answer you in this matter. या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देण्यात आम्ही काही काळजीपूर्वक नाही. We don't want to answer you. आम्हाला तुम्हाला उत्तर द्यायचंच नाही. Whether God saves us or not, देव आम्हाला तारो वाचो किंवा न वाचो, we will not bow down before आम्ही you. काही तुला नमन करणार नाहीये. Amen. तो वेगळा भाग, आमचा देव आम्हाला वाचवायला येतो का नाही येतो ते आम्ही आणि देव बघून घेऊ किंवा देव आणि आम्ही बघून घेऊ, पण तुला नमन आम्ही नाही करणार. Say, like what did Daniel do? जसं दानिएलनी काय केलं, The decree was passed. फरमान काढलं, Nobody should worship any other gods but
the king. फरमान निघालेलं होतं राज्यामध्ये की कोणीही कुठल्याही इतर देवाची आराधना न करता केवळ राजाला नमन करायचं They have to just worship his statue. आणि राजाच्या पुतळ्याची आराधना करायची. And so when Daniel knew that the writing was signed, आणि दानिएलला जेव्हा कळलं की शिक्कामोर्तब होऊन फरमान आलेलं आहे, what did he do? त्याला दानिएलनी काय He केलं? went to his room दानिएल आपल्या खोलीत गेला and opened his windows आणि त्याने खिडक्या उघडल्या खोलीच्या. and faced towards Jerusalem, यरुशलेमेकडे त्याने आपलं तोंड केलं, kneeled down, गुडघे टेकले and 3 times a day he prayed आणि दिवसातनं 3 वेळा प्रार्थना केली and gave thanks to his God. आणि त्याच्या देवाचे त्याने आभार मानले. And Bible says this was his custom. आणि बायबल म्हणतं की दानिएलची ही प्रथा होती. Daniel 6:10 says this was his custom. दानिएलचा 6वा अध्याय 10वं वचन असं म्हणतं की दानिएलची ही सवय होती, प्रथा होती. Before the decree was passed, it was his custom. After the decree also was passed, he did not change his custom. फरमान निघण्या अगोदर त्याची ही प्रथा होती, फरमान निघाल्यानंतर सुद्धा दानिएलची हीच प्रथा होती, काही बदल नाही. You just wait upon God. तुम्ही फक्त देवाचरणी वाट पहा In hard times, tough times, you continue doing what you have been doing. आणि अवघड प्रसंगांमध्ये, कठीण प्रसंगांमध्ये जे करत आलाय ते करत राहा. You continue doing. करत राहा ना, जे करतोय ते करत God राहा. will see you. देव तुम्हाला बघेल, He will bless you. देव तुम्हाला He आशीर्वाद will देईल. remove you out of देव it all. तुम्हाला तुमच्या त्या सगळ्या त्रासातनं बाहेर काढेल. You know, Polycarp. Polycarp was a bishop in the 1st century. पॉलिकाप देवाचे एक सेवक पहिल्या शतकातले ते बिशप होते, अध्यक्ष. Before he was executed, आणि त्यांना नेमण्या अगोदर he had this to say. त्यांचं म्हणणं असं होतं 86 years I have served Christ. की 86 वर्ष मी ख्रिस्ताची सेवा केलेली आहे And he has done nothing but only good. आणि त्याने काही इतर केलं नाही पण चांगलं केलंय. How then can I curse him, my Lord and my Savior? मग मी माझ्या प्रभू तारणाऱ्याला कसं काय शाप देणार? They said, if you don't curse him, we will burn you alive. तर ते म्हणाले, तुम्ही जर नाही शाप दिला तर आम्ही तुम्हाला जिवंत जाळून टाकू. I cannot. मी नाही करू शकत मात्र असं. 86 years he had been good to me. 86 वर्ष प्रभू माझ्याशी चांगला राहिला आहे. How can I now curse him? आता कसं काय मी शाप देऊन त्याला चालणार आहे का? And so he was burnt alive. आणि जिवंत जाळून टाकलं त्या माणसाला. No matter what happens, तर सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा, even in the face of death, काही जरी झालं ना आणि अगदी मरण जरी समोर आलं we should not change our stance. तरी आपण आपली जागा बदलायची नाही. No matter what happens. काही घडो तिकडे एकदा प्रभूचे म्हणजे कायमचे प्रभूचे. Amen. आमेन. People leave us, whether they stay with us, our spouses stay with us or leave us, doesn't make any आणि difference. मग कोणी आपल्या बरोबर राहो न राहो, लोक आपल्या सोबत राहो सोडून जावोत, अगदी शेवटी वर्स कम्स टू वर्स, नवरा बायकोत पण एकत्र राहो, वेगळे हो, काही हो, Children stay with you or leave you. तुमची मुलं बाळा पण शेवटी तुमच्या बरोबर राहो नाही तर न राहो, Your stance with Christ should remain the same. ख्रिस्तासोबत तुझी जागा तीच राहायला पाहिजे. Because finally, कारण सरते शेवटी all said and done, सगळं बोललं केलं, सगळं at the झालं, end of the day, दिवसाच्या अखेरीला you are alone. तुम्ही एकटे आहात, है ना? You are alone with Christ. एकटे ख्रिस्तासोबत आपण एकटे. हे काय फॅमिली वाईज You साल्वेशन आहे? were never born together. आपला एकत्र जन्म झालेला नाही, You were born alone. एकट्याचा जन्म झालाय ना, You came alone. एकटे आलात ना, एक एक बाळ जन्माला आलं ना, एकटे आलोय ना. See, your birthday is different from your neighbor. तुमचा वाढदिवस तुमच्या शेजाऱ्याच्या वाढदिवसापेक्षा वेगळा आहे ना. Even right now, those who are sitting next to you, their birthday is different. आता सुद्धा तुम्ही इथे बसलेले आहात, तुमच्या शेजारी जे कोणी बसलेत त्यांचा वाढदिवस वेगळा आहे ना. Your name is different than theirs. तुझं नाव वेगळं आहे, तुझं आडनाव वेगळं आहे, त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचं आडनाव वेगळं आहे. You will go to heaven also in your own time. आणि तसं तुम्ही स्वर्गात सुद्धा तुमच्या ठरलेल्या वेळेत जाणार आहात. म्हणजे सगळ्यांना एकत्र एका वेळेला स्वर्ग असं नाहीये ना. We all have to travel alone. सगळ्यांना एकट्यानं प्रवास करायचा आहे. यात्री you हुए can- जग में प्रभूजी. You can take the body till the grave. बघा, तुमचं शरीर तुम्ही कब्रस्थानापर्यंत नेऊ शकाल You can cry over the grave, आणि त्या कबरेवर रडू शकाल, but you cannot be buried with them in the grave. पण जे कोणी गेलेत त्यांच्या सोबत तुम्ही असं म्हणणार नाहीये ना की मला पण पुरा. Even if they do that, आणि जरी असं केलं it will not make any sense. तरी त्याला काय अर्थ आहे का? नाही, Finally, you walk alone. शेवटी तुम्ही एकटेच चालणार. Keep that in your mind. हे नेहमी डोक्यात ठेवायचं. Amen. आमेन. की शेवटी So- आपण एकटे. So endure.
चिकाटी ठेवा, Your soul is saved. थोडं सहन करा, Your life is saved. तुमचा जीव तारला You are गेला, going to heaven. तुमचं जीवन सेट आहे, Life is made. तुम्ही स्वर्गात चाललाय, Your destiny is made. आयुष्य दिशा बनली. These things that are happening are temporary आणि things. ह्या ज्या काही गोष्टी घडतात, चढ उतार जे काही येतात ते तात्पुरते आहेत. Amen. आमेन. Endure. तर जरा सहन करायचं. In spite of all the troubles, जितके जे काही त्रास येतात ते आले तरी सुद्धा keep smiling, हसत मूक जगायचं, कुणाला भन्नक म्हणून पडता कामा नये, keep doing good. चांगलं करत राहायचं. You can do that only when you are full of the Holy Spirit. आणि हे असं आपल्याला तेव्हाच करता येतं जेव्हा आपण पवित्र आत्म्याने भरलेले असू. Say, when you are full of the Holy Spirit, then you can do जेव्हा all आपण these things. पवित्र आत्म्याने भरलेले असू तेव्हाच हे असं आपल्याला हसतमुख जगता येईल, खंबीर उभं राहता येईल. Bible says बायबल in म्हणतं Hebrews 12 verse 2, इब्री करास 12वा अध्याय, looking unto Jesus, the author and finisher of our faith, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and has sat down at the right hand of the throne of God. इब्री करास पत्र 12वा अध्याय 2रं वचन, आपण आपल्या विश्वासाचा कर्ता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. He says, who for the joy that was set before him की जो endured the cross. जो आनंद त्याच्या समोर ठेवलेला होता त्यामुळे त्याने वधस्तंभ सोसला. See, when you have that joy before your eyes, तसं तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा जेव्हा तो आनंद असतो, that what is the joy? आनंद तो काय आनंद, That I am going to go to heaven. काय आनंद की मी स्वर्गात जाणार आहे, My future is in heaven. माझं भविष्य स्वर्गात आहे, Another 20, 30, 40 years, अजून 20, 30, 40 वर्ष बस इथे आहे, I'm going. बाकी तर मी चाललो. If you keep that joy, जर हा आनंद तुम्ही कायम ठेवला you can endure any cross. तर कुठल्याही पद्धतीचा वधस्तंभ तुम्हाला सोसता येईल. That's the secret about Jesus' joy. येशूंच्या आनंदामागचं हे रहस्य होतं Say, की मी काही सहन करायला तयार आहे कारण मी स्वर्गात जाणार आहे. yes, when Jesus, went to the cross, येशू जेव्हा वधस्तंभावर गेले, he saw the joy ahead of him. येशूंनी पाहिलं त्यांच्या समोर काय आनंद He आहे. saw what was coming. येशूंनी पाहिलं की पुढे काय येत आहे. He saw what was not happening and what he can make it happen. आणि येशूंनी हे पण पाहिलं की काय घडत नव्हतं आणि काय येशू घडवू शकत होते. Jesus is a visualizer. आणि येशू द्रष्टे होते ना, See, he knew आहेत, it. येशू द्रष्टे आहेत. And he knew also, आणि येशूंना माहित होतं if I endure this cross, जर हा वधस्तंभ मी सोसला the whole world can be saved. तर संपूर्ण जगाचं तारण होऊ शकतं, The whole world can be saved. संपूर्ण जग तारणाकडे येऊ शकतं मी हा वधस्तंभ सहन केला तर. And that was his joy. आणि तोच येशूंचा आनंद होता. And that made him to endure. आणि त्यामुळेच तर त्यांनी ते सगळं सहन केलं. This was the revelation that the Father had given हे him. प्रगटीकरण बापाने दिलं होतं The येशूला. Father showed him what would happen. देवबापाने दाखवलं होतं येशूंना की काय होणार आहे. If you go to the cross, what will happen? वधस्तंभावर तू गेला तर काय काय होणार आहे. So Jesus saw all those things तर येशूंनी त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या that was set before him. ज्या त्यांच्या समोर नेमलेल्या होत्या. And by seeing that vision, आणि तो दृष्टांत बघून he could go through the cross. येशू त्या वधस्तंभाच्या त्या यात्रेत जाऊ शकले. Say, आमेन. I have to stay here. की मला इथे राहावंच लागेल. As a pastor, I have to stay here. एक पास्टर या नात्याने मलाही इथं राहावंच लागणार Let आहे. troubles come. त्रास आले तर येऊ Let दे, trials come. समस्या आल्या Let तर येऊ दे, persecutions come. छळ झाला तर होऊ दे, I will stay put here मी तर इथेच राहणार आहे. because कारण it's beneficial for you. तुमच्यासाठी फायदा आहे, It's beneficial for the lost world. त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे, हरवलेल्या जगाचा फायदा आहे. Every Saturday, दर शनिवारी new souls are coming. नवीन आत्मे इथं येतात. They are coming out from darkness into the light अंधारातून ते प्रकाशाकडे येतात. to see that smile on their face, त्यांच्या चेहऱ्यांवर ते हास्य पाहायला, to see that joy on their face, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर पाहायला, to see their names rewritten in the Lamb Book of Life. त्यांची नावं परत एकदा जीवनी पुस्तकात लिहिलेली पाहायला, That is my joy. हा माझा आनंद आहे. And for that I will endure anything. आणि त्याच्यासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे.
See, you need to have a purpose to endure. बघा, सहन करायला सुद्धा समोर काहीतरी संकल्प पाहिजे, त्या संकल्पाने सहन करायचं. Otherwise, you cannot endure. नाहीतर मग तुम्हाला सहन करता येणार नाही. See, if there is a purpose before you, समजा तुमच्या समोर काहीतरी संकल्प आहे you are ready to go through anything. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीतनं मग जायला तयार असता. See, in the world, जगात बघा ना, people will study hard लोक फार अभ्यास to करतात get a good job. चांगली नोकरी मिळवायला, They endure. सगळं सहन करतात, Why? चिकाटी बाळगतात. I का? want to get a good job. की मला चांगली नोकरी I want to पाहिजे, make my life. मला माझं आयुष्य बनवायचंय. So everybody तर प्रत्येक जण who has a purpose ज्याच्याकडे असा काहीतरी संकल्प आहे will endure anything. तो काहीही सहन करायला तयार होईल. Praise the Lord. आमेन. Amen. And that's why म्हणून don't give up. हार मानायची नाही Don't just judge your life with others. आणि स्वतःच्या जीवनाचा न्याय दुसऱ्यांचं जीवन बघून कधीही करायचा नाही. Amen. आमेन. For everybody, something different is written. प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. माझं वेगळं आहे, तुझं वेगळं आहे. And God is raising up his people आणि देव त्याचे लोक उभे करतोय, like Joseph and Daniel and David, योसेफ, दानियल आणि दाविदाप्रमाणे such courageous people असे धीर धरणारे धाडसी लोक who are not afraid of adversity. जे कुठल्या विरोधाला घाबरत नाहीत And they are going to go all out for God. आणि देवासाठी ते ऑल आउट बाहेर पडणार. They will face the harshest of times अगदी अवघड अशा काळालाही तोंड देणार and they will shine like stars. आणि चांदण्यांसारखे चमकणार. Amen. Amen. They will shine like stars. चांदण्यांसारखे चमकणार. Every time you are desperate, ज्या दर वेळेला तुम्ही फार व्याकुळ होता, the devil likes it त्या सैतानाला आवडतं. because he catches hold of all these desperate people. कारण की सैतान या सगळ्या व्याकुळ झालेल्या लोकांचा ताबा घेतो. Don't show it to him that you are desperate. सैतानाला दाखवू नका ना. तुम्ही जरी व्याकुळ असला तरी त्याला नका दाखवू. See, waiting may be hard. बघा, वाट बघणं अवघड असू शकतं. Sometimes God may not give reasons why you have to wait. आणि कधी कधी देव तुम्हाला कारण पण सांगणार नाही की एवढी वाट देव तुम्हाला का बघायला लावतोय. Sometimes he will not say why you have got the thorn in the flesh. कधी कधी देव तुम्हाला याचंही कारण सांगणार नाही की तुझ्या देहात देवाने काटा का ठेवलाय. All didn't have thorn in the flesh. सगळ्यांच्या देहात काटा नव्हता. Jesus had 12 apostles. येशूंकडे 12 प्रेषित होते None of them had the thorn in the flesh. आणि त्यांच्या कुणाच्याही देहात काटा नव्हता, But Paul had. पण पॉलच्या देहात होता. Don't complain. तर तक्रार करायची नाही. If you don't have it, praise God. तुझ्या देहात काटा नसेल तर देवाला धन्यवाद. If you have it, तुझ्या देहात काटा असेल then you are specially chosen by तर God. म्हणायचं देवाने जरा खास रीतीनं मला निवडलंय. Yes. कारण देव जाणू नये की हे सगळं मी सहन करू शकतो. Yes. आमेन. To show forth his glory in your weakness. त्याचा गौरव तुझ्या अशक्तपणातून दाखवायला आपण असं म्हणायचं देवाला कळलंय या सगळ्यातनं मीच जाऊ शकते म्हणून हा काटा देवाने ठेवला. Praise God. He knows that Paul can endure. आणि देवाला माहिती होतं की पॉल हे सगळं सहन करू शकतो. God could have given that thorn in the flesh to Mark. देव मार्कला तो देहातला काटा देऊ शकत होता, But God didn't give him. पण देवाने मार्काला तो काटा दिला नाही देहात. You know why? का? Because he ran away. कारण तो पळूनच गेला ना. Little stone throwing, he ran away. थोडस दगडमार काय झाली, हा पळून गेला. पळकुट्यांच्या देहात काटा देऊन करायचं काय. That fellow will sleep on the bed all his life. कारण की तो तर आयुष्यभर बिछानाच धरून झोपून राहील He मग. will get into depression. आणि नैराश्यात जाईल. टोचतंय He बोचतंय will commit टोचतंय बोचतंय suicide. आणि शेवटी आत्महत्याच करायचा. God knows his man. तर देवाला देवाची माणसं बरोबर माहित असतात Praise God. की कोण आणि कोण नाही. Amen. देव जाणू नये. He knows. देवाला Even माहिती. with that thorn in the flesh, they will trample upon the snakes and scorpions. अगदी त्या देहातल्या काट्या सकट सापांवर विंचवांवर ते तुडवणार. Yes. आमेन. Praise God. अशी कोण माणसं आहेत ते देव जाणू नये. Nothing can shake their faith. आणि कुठलीच गोष्ट अशांचा विश्वासाला हादरवू शकत नाही. No, but Pastor, we are seeing some are really afraid and they are full of cowardice and okay. पण नाही पास्टर, आम्ही बघतो ना काही लोक तर फारच भित्रट असतात, फार घाबरतात. But ठीक आहे. God is raising up a new breed, पण देव अजून एक नवीन जात उभी करत a आहे. fearless breed. अशी निर्भय नवीन जात. And all these weak people, timid people will imitate them. आणि हे सगळे अशक्त लोक, भित्रट लोक त्यांचं अनुकरण करतील. Praise God. देवाला The धन्यवाद. more you endure, the greater reward you will get. जेवढं जास्त तुम्ही सहन कराल तेवढं मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळेल. The greater you endure, the greater reward you will get. जेवढं जास्त तुम्ही चिकाटीनं सहन कराल तेवढं मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळेल. Because endurance always pleases God. कारण सहन केल्यानं देव नेहमी प्रसन्न होतो. Amen. आमेन.
See the endurance in the world. बघा ना, जगातल्या लोकांमध्ये किती चिकाटी आणि सहनशीलता असते. See the soldiers. बघा, सैनिक बघा. They are often taken away from their homes and their families. सैनिक म्हटलं तर ते आपापल्या परिवारांपासून जास्तीत जास्त वेळ लांबच असतात. They are exposed to all the cold and heat and storms. आणि सगळ्या वातावरणाला ते उघडे असतात. कधी थंडी म्हणा, कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सगळं. And sometimes कधी कधी they come back home with a lost arm, lost limb. ते सैनिक घरी परत येतात, ते एखाद्याचा काय हात कापलेला असतो, पाय गेलेला असतो. Yes. कारण युद्ध See in the करताना on road where those battalions, all those soldiers are being carried. आणि औंध रोड मध्ये तुम्ही बघा की ते जे सैनिक सगळे जात असतात, See, they are on the wheelchairs. व्हीलचेअरवर ज्यांना नेतात, They fought for the nation. ते देशासाठी लढलेले आहेत ना. Some of them, their bodies are brought home, dead bodies. काहींची तर मृतदेह घरी येतात. And if they do this for the love of the country, आणि देशाच्या प्रेमासाठी जर लोक हे करू शकतात, then how much more the soldiers of the cross should be willing to do for the Savior who gave his life for us. तर वधस्तंभाच्या सैनिकांनी ज्या तारणाऱ्याने त्यांच्यासाठी प्राण दिला, त्यासाठी किती केलं पाहिजे हा अंदाज तुम्हीच लावा. See, country did not give life for us. देशाने आपल्याला जीवन दिलेलं नाही, Means it didn't die for us. म्हणजे देश आपल्यासाठी मेला नाही. समजून घ्या मी काय म्हणतो. But yet we are faithful to our country. तरी आपल्या देशाशी आपण इमानी असतो ना. Why? का? Because it's my की country. माझा देश आहे We are proud of our country. आणि आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असतो. Amen. Amen. We are proud of our national flag. आणि आपल्याला आपल्या देशाच्या ध्वजाचा, झेंड्याचा अभिमान असतो. What about the Jehovah Nissi? मग यहोवा निस्सीचं काय? What about the banner of love? मग प्रीतीच्या झेंड्याचं काय? What about him who died for us? मग जो आपल्यासाठी मरण पावला त्याचं काय? See, है ना. we have to be patriotic to him also. मग आपण त्या देवाशी सुद्धा भक्ती ठेवली पाहिजे. Amen. देशभक्ती झाली तशी प्रभू भक्ती व्हायला हवी. Praise the Lord. See? No matter what you're going through, तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, it may be tribulations or distress or persecution संकट असतील, फार संकट असतील, नैराश्य or असेल, trials काही कसोट्या असतील, or famine or whatever. दुष्काळ असेल, काही असेल, Paul says in all these things we are more than conquerors to पॉल Christ तर म्हणतो Jesus. या सगळ्या गोष्टींमध्ये ख्रिस्त येशूद्वारे आम्ही महाविजयी आहोत. Through him that loved us. ज्याने आमच्यावरती प्रेम केलं त्याच्याद्वारे. Amen. Amen. And always remember, आणि नेहमी लक्षात the ठेवायचं, suffering that we are suffering in the present सध्याच्या वर्तमान काळात ज्या त्रासांचा आपल्याला त्रास होतोय, is nothing compared to the glory that is waiting for you. जे वैभव तुमची वाट बघून आहे, त्या वैभवासमोर हे त्रास काहीच नाही. Because that is eternity. This is passing time. कारण तो अनंत काळ असणार आहे, हा निघून जाणारा काळ आहे. Just today I was saying this year is almost getting over. म्हणजे हे वर्ष Before it सुरू काय started. झालं, संपायलाही आलं असं. I know some people, for them it's very hard for the days to go. मला माहितीये काही लोकांचे दिवस जाणे त्यांना फार अवघड असतं. But I am in the presence of the Lord most of the time and my days fly. पण मी जास्तीत जास्त देवाच्या सहवासात राहतो आणि माझे दिवस जातात नाही, माझे दिवस उडून जातात. Amen. Amen. It just moves. म्हणजे माझे दिवस पटापटा जातात. Amen. आमेन. कधी And so- दिवस आला, दिवस गेला, महिने आले, महिने गेले. So if you are yet to surrender your life to Jesus, तर तुम्ही जर अजून तुमचं जीवन येशूंना दिलं नसेल, you have to give your heart to Jesus तुमचं Christ. हृदय तुम्ही येशू ख्रिस्ताला दिलं And पाहिजे. once you give your heart to Jesus, आणि एकदा का तुम्ही तुमचं हृदय येशूंना दिलं, the Spirit of God will give you the strength to endure anything on this earth. की मग देवाचा आत्मा या जगातल्या कुठल्याही गोष्टीला सहन करायची शक्ती तुम्हाला देईल. Yes. हो. Anything. कुठलीही गोष्ट. Let the devil throw anything against अगदी you. सैतानाने काहीही जरी तुमच्या विरुद्ध आणून ठेवलं, God's strength comes in you तरी देवाची अशी शक्ती तुमच्यात येईल ना, that you can face any की challenge. तुम्ही कुठल्याही आव्हानाला बेधडक तोंड Say- द्यायला तयार व्हाल. But you need to have that presence of God. पण त्यासाठी देवाचा सहवास आपल्यात असायला हवा. बरं Just say, का? Father, strengthen me फक्त म्हणायचं, देव बाप्पा मला शक्ती दे to overcome challenges of life. आयुष्यात येणाऱ्या आव्हानांवर मात करायला. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I refuse to give up the battle of life in the name of Jesus. आयुष्याच्या युद्धात हार मी मानणार नाही, मी नकारतोय ती हार. I just stand still and see the salvation of my God. येशूंच्या नावात. आणि मी शांत उभा राहणार, उभा राहणार
आणि देव देतो ते तारण पाहणार. Let Pharaoh come from behind. फारो जरी मागून आला येऊ दे, Let the Red Sea be before me. तांबडा समुद्र माझ्या समोर आला येऊ दे, Let the mountains be at my side. डोंगर माझ्या बाजूने असले तर असू दे, I will just stand still मी शांत उभा राहणार and आहे see the salvation of the आणि Lord. प्रभू देतो ते तारण मी पाहणार आहे. Lord Jesus, प्रभू येशू, give me the grace मला कृपा दे to carry on through the storms of life. जीवनी वादांमध्ये सहनशीलतेनं राहायला मला कृपा दे. Yes, असं I मला need your grace. मला तुझ्या कृपेची गरज आहे. Paul said it is too much for me. पॉल म्हणाला एकदा की मला आता हे फार झालंय, I cannot handle it. टू मच झालंय, मला हे हाताळता येत नाहीये. Jesus said, येशू म्हणाले don't pray now. त्यावेळेला त्याला की प्रार्थना करू नको, My grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी Say, आहे. Lord, म्हण प्रभू I need your grace मला तुझ्या कृपेची गरज आहे म्हणा. to face all the challenges of life, आयुष्यात येणाऱ्या सगळ्या आव्हानांना तोंड द्यायला प्रभू मला तुझ्या to कृपेची face the गरज आहे. hard things in life. आयुष्यातल्या अवघड गोष्टींना तोंड द्यायला. Devil, सैताना, you cannot disappoint me. तू मला नाराज करू शकत You नाही, cannot depress me. तू मला नैराश्यात टाकू शकत नाही, Because कारण no weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार I नाही. can do all things through Christ that strengthens me. ख्रिस्त येशू जे मला ताकद देतात त्यांच्याद्वारे सगळं काही करण्यास मी समर्थ The Lord आहे. is my light and my प्रभू salvation. माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. Whom shall I fear? मी कोणाला घाबरावे? Say, these are the things you need to say it. हे सगळं बोलायला पाहिजे See, बेटा. these are not letters. बघा ही अक्षर नाहीये, These are life. हे जीवन आहे. Jesus said, येशू बोलले the words that I speak are spirit and life. जे शब्द मी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहे, तुम्ही समजून घ्या. You get life inside. तुम्हाला जीवन मिळतं आतून. The dead soul gets back life. असा मेलेला जीव परत सजीव होतो. Yes. Oh. Because there is power in these words. कारण या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. This is not just compiled by certain few people who आणि just हे thought about God. बायबल मधले हे जे शब्द आहेत ते काही लोकांनी एकत्र मिळून आपलं पानं भरून लिहून टाकले असं No, नाहीये. नाही नाही every नाही. word प्रत्येक has शब्द power. सामर्थ्याने भरलाय. Say, every word has power. प्रत्येक शब्दात देवाच्या सामर्थ्य So आहे. बोला, everything you say has power. तर जे काही तुम्ही बोलाल त्यात सामर्थ्य आहे. Amen. तो कंटाळा कधी करायचा नाही, वचन बोलायचं, Go on saying it. बोलतच राहायचं. Lord is with me. प्रभू माझ्या The सोबत, Lord is my shepherd. प्रभू माझा I मेंढपाळ, shall not मला want. काही उणे पडणार नाही. And keep the Lord always before आणि you. प्रभूला नित्य समोर ठेवायचं. David did that. दाविदानी हेच केलंय. In Psalm 16 he says, I have set the Lord always before me. स्तोत्र संहिता 16 तो म्हणालाय, मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलेले आहे Because he is at my right hand, आणि तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी नाही हलणार. If you fall in love with Jesus, तुम्ही जर येशूंच्या प्रेमात पडलात ना, you can endure anything on this earth. तर तुम्ही या जगातलं काहीही सहन करायला तयार व्हाल. Yes. Bible says Bible म्हणतं. in 1 Corinthians 13:8, 1 करिंथ 13:8 I think so in verse 8, love endures all things. की प्रीती सर्व काही सहन करते. Love endures all things. प्रीती सर्व काही सहन करते. Love never fails. प्रीती कधी अपयशी ठरत नाही Love thinks no evil. आणि प्रीती कधी वाईट विचार करत नाही. Love will change your thinking. प्रीती तुझी विचारधारा बदलून Love will टाकेल. change your thought life. प्रीती तुझे विचारच बदलून Love will टाकेल. remove fear from you. प्रीती तुझ्यातनं भीती काढून टाकेल. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. Yes. वचन आहे. Amen. आमेन. Don't be stingy in using God's word. बघा, देवाचं वचन वापरण्यात कधी कंजूस बनायचं नाही. You can be stingy with the money, but don't be stingy with the word of God. पैसा वापरण्यात तुम्ही भले कंजूस राहाल, काय म्हणजे ठीक आहे, पण देवाचं वचन वापरण्यात कंजूस बनायचं नाही. Praise God. अगदी सढळ मुखानं ते वचन Go बोलायचं. on using the word of God. वचन बोलत राहायचं, वचन वापरत राहायचं. Amen. आमेन. I'm more than a conqueror in Christ की Jesus. ख्रिस्तामध्ये मी महाविजयी आहे. I'm not a failure. मी नाही अपयशी. I'm not a quitter in the name of Jesus. मी हार मानणारा नाहीये येशूंच्या नावात. I will not live crying all the time. आणि मी सारखं रडत जगणार नाहीये. I will not live in hurt all the मी time. सारखं वाईट वाटून रुसून जगणार Yes, नाहीये. people will hurt you. लोक आपल्याला वाईट वाटतंय असं बोलणार, We are living in a hurting world. कारण की वाईट वाटेल किंवा जखमा होईल हृदयांना, अशाच जगात आपण राहतोय. But don't be hurt. पण आपण असं वाईट वाटून घ्यायचं नाही. Do you know? तुम्हाला माहितीये, Feeling hurt is in your hands. वाईट वाटून घेणं किंवा वाईट वाटून न घेणं
हे तुझ्या हातात आहे. It's your choice. तुझी निवड आहे. If you decide not to get hurt, you will never get हो, hurt. जर तू असं ठरवलं की कोणी काही बोलो मी काही वाईट वाटून घेणार नाही, प्रेज द लॉर्ड म्हणायचं आणि आपली कामं करत राहायचं, हसून खेळून सगळ्यांशी बोलून. हालेलुया. It is the world standard that if somebody offends you, you have to feel offense. ही जगातली शैली आहे की कोणीच आपल्याला वाईट वाटेल असं काही बोललं तर आपण पण रुसून बसायचं, चेहरे फुगवून बसायचं. See, it is the world standard. ती जगातली शैली आहे बेटा. Otherwise, they will say, नाही तर मग ते म्हणतील what is wrong with this fellow? काय झालं ह्याला. People are saying so much, he is not feeling hurt. लोक त्याच्या विरोधात असं बोलतात तरी त्याला वाईट वाटत नाही. ह्याला झालंय काय. He is scared fellow. तो घाबरलाय. No, नाही नाही, we are strong people. आपण बलवान लोक आहोत. They- आपण नाही घाबरत. कोणी काही बोलो, पालत्या घड्यावर पाणी पडल्यावर का आपल्या पाठीवर पडावं. No matter what has happened in my life, माझ्या जीवनात काही जरी झालं ना, I'm not ready to quit. मी काय हार मानायला तयार I नाही. will keep smiling in the midst of misfortune. आणि सगळ्या दुर्भाग्यात सुद्धा मी हसत राहायचं ठरवलंय. Because no matter who left me, कारण कुणीही जरी मला सोडलं no matter who didn't help me, आणि कुणी जरी मला मदत नाही केली, no matter who mocked me, कुणी माझी थट्टा केली, मस्करी केली, no matter who was the instrument for my destruction, आणि कुणी माझ्या नाशासाठी जरी कारण ठरला, वाहिनी ठरला, I'm not going to take it to my मी heart. ते माझ्या हृदयात घेणार नाही. मे गॉड ब्लेस ऑल ऑफ देम. Because कारण- nobody can rob the destination that God has written of me. माझ्या आयुष्याची दिशा जी देवानी ठरवली ती तर कोणाला चोरता येणार नाही ना. If you can rob my destination, my God is not true. माझ्या आयुष्याच्या दिशेतलं जे ठिकाण आहे ते ठिकाण तुम्हाला चोरता आलं तर मी म्हणेन माझा देव खरा नाही. You can rob my money, you cannot rob my future. तुम्ही माझा पैसा चोरू शकता, माझं भवितव्य नाही चोरू शकत. Never. कधीच नाही. मग काय टेन्शन आहे आपल्याला. Say- काय उगीच आपलं. Your future cannot be robbed. तुझं भविष्य नाही कोणी चोरू शकत. स्वर्ग ठरलंय आपलं. Everything is fixed. सगळं आपलं ठरलेलं आहे. इट्स अ डन डील मा. इट्स अ डन डील. Amen. Amen. Praise God. कशाला डोक्याला हात मारून बसता एवढं. हे असे ते तसे भले तसे तसे. Nobody can rob your destination. आपलं स्वर्ग तर कोणी चोरत नाही ना. Because it is in Jesus Christ. कारण येशू ख्रिस्तातलं ते आहे ना. He said, all the saints are in my आणि hands. येशू म्हणाले सगळे संत माझ्या हातात And आहेत. all those who are in my hands, nobody can take it away from my आणि hands. जे सगळे माझ्या हातात आहेत त्यांना कोणीही माझ्या हातात न खेचू शकत नाही. येशूंचे शब्द आहेत Praise God. आपण येशूच्या Father, हातात- empower me. की देव बाप्पा तुम्हाला सामर्थ्याने In the भर. name of Jesus. येशूंच्या नावात Strengthen me to live a disciplined life in the name of मला Jesus. शक्ती दे. येशूंच्या नावात एक शिस्तबद्ध ऑर्डरली जीवन जगायला. Let my life be well pleasing to you. आणि माझं जीवन तुला प्रसन्न करणारं असावं दे बाप्पा. Grant me the grace to endure every day. मला कृपा दे की रोजचं सगळं मी सहन करावं. Grant me the grace to endure every हो ना. situation. मला कृपा दे की सगळी परिस्थिती मी सहन करावी. In the name of Jesus. येशूंच्या नावात. The devil has to flee. मग सैतान आपल्याला सोडून पळून गेलाच पाहिजे की Situations have to change. परिस्थिती मग बदलायलाच पाहिजे. की Jesus देवबाप्पा, has the power over the storms of life. येशू ख्रिस्ताकडे जीवनातल्या सगळ्या वादांवरचं खरं म्हटलं तर सामर्थ्य आहे. Yes. आपण वापरत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण हरलो. Amen. You should not exit this world, असं नाही. world without fighting back. आपण ना प्रतिलढा केल्याशिवाय हे जग सोडून जायचं नाही. Don't sit with those people who say, oh, it is hard. अशा लोकांच्या सोबत बसायचंच नाही ज्या लोकांच्या तोंडावर 12 वाजलेले त्यांसारखं असंच म्हणतात नहीं होएगा नहीं होएगा क्या मालूम नहीं हो रहा ही नहीं भाई तुम करो ही मत हम देख लेंगे. You say it will happen in the तुम्ही name of म्हणा Jesus. होईल का नाही होत. ऐसा तो क्या हो गया की हो रहा नहीं. And even if it doesn't happen, आणि मी तर पुढे जाऊन म्हणतो की भले नाही होया. and you are going to die now, आणि आता तुम्ही मरणार आहात कारण की नाही झालं. and then you are saying, आणि मग तुम्ही म्हणताय nothing happened. नाही झालं बघा. I didn't get the money also. नाही मिळाला And पैसा. now I'm dying. आणि आता मी मरतोय. But in the next moment, you are going to be in heaven. पण मेल्यावरती पुढच्या क्षणात स्वर्गातच जाणार आहोत. म्हणजे सगळीकडनं नफाच आहे आपला. What will you do with that promotion? काय करणार आहे त्या प्रमोशनचं मग. What will you do? You're praying for that house. It didn't come back. Now you've got mansion. काय करणार आहात त्या घराचं. प्रार्थना करून ते आलं नाही. अहो महाल मिळाला ना स्वर्गात. Praise God. Whether it is your career, your marriage, your finance, or your spiritual life. लग्न असो तुमचं ते आर्थिक परिस्थिती काही असो It all- आध्यात्मिक जीवन असो काही असो. It all depends how much endurance and faith you हो, have. सगळं याच्यावर अवलंबून आहे की तुझा विश्वास किती आहे. तू बिलीवर म्हणतो स्वतःला तुझा विश्वास किती आहे. Amen. आणि चिकाटी किती सहन होतं का. काटे बोचलेले सहन होतात का. Yes.
Today, hear how you can overcome situations in life. आज तुम्ही हेच बघा की आयुष्यामध्ये आलेल्या सगळ्या परिस्थितीला तुम्ही कशी मात करू I शकता. know Christian life is not easy, मला माहितीये ख्रिश्चन जीवन काही सोपं नाही, but without the Holy Spirit, पण पवित्र आत्म्याशिवाय with the सोपं Holy नाही. Spirit, you can overcome अरे anything. पवित्र आत्मा सोबत असेल तर आपण सगळ्यावर मात करू शकतो रे. Amen. आमेन. Even the strong will faint, Bible says. बायबल म्हणतं ना बलवान सुद्धा बेशुद्ध होती. Isaiah 40, यशया 40, 29 to 31. 29 ते 31, यशया 40. Even the young shall faint, तिथे लिहिलेलं आहे तरुण सुद्धा बेशुद्ध होतील, but those who trust in the Lord will not faint. पण जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते असे बेशुद्ध होणार नाहीत. Amen. आमेन. And I want to share some biblical examples of people who went through hard times but persevered. आणि मला बायबलमधल्या काही लोकांची उदाहरणं तुम्हाला सांगायची आहेत की जी माणसं अशा अगदी खडतर प्रवासातून आयुष्यात गेली पण हार नाही मानली. And not only they persevered, but they became successful also. आणि फक्त त्यांनी सहन केलं एवढंच नाही तर यशस्वी सुद्धा झाले. Look at Joseph. त्यातला एक योसेफ. He was under constant attack. योसेफ तर सारखा म्हणजे 24/7 अटॅक खालीच होता. And the people were after him. लोक असे हातून मागे लागले होते त्याच्या. They wanted to destroy him. आणि लोकांच्या मनात होतं की योसेफाला ठार मारायचं, त्याचा नाश करायचा. Amen. His own brothers were not for him. लोकांचं तर सोडा हो, घरची मंडळीच असं करत होती, सख्खे भाऊ मागे लागले होते. What will he do? काय करणार? He could have given up very easily. हार मानू शकत होता तो अगदी सोप्या रीतीनं की बाहेरचे तर बाहेरचे, घरचे मागे लागलेत, But he didn't give up. पण त्याने हार नाही मानली. Amen. आमेन. Because the glory of God was on his life. कारण देवाचा गौरव त्याच्या जीवनावर होता. And see, sometimes आणि कधी कधी ना when God's glory is upon your life, there will be many people who will be envious of you. देवाचा गौरव जेव्हा आपल्या जीवनावर असतो ना त्याला बरीच माणसं आपल्यावर जळतात. It's not only when you are promoted or हो you are ना. blessed or you हो. are healthy, you are हो. strong or whatever. आणि फक्त जेव्हा आपल्याकडे पैसा असतो, बढती मिळते, आपण आरोग्यवान असतो, तेव्हाच लोक आपल्यावर जळतात असं नाही. देवाच्या गौरवात आपण नाऊन निघालो तरी लोक जळतात. Yes, he had a dream, they were jealous. त्याला स्वप्न पडलं, त्याचे भाऊ जळले. You have a testimony, people are आपल्या jealous. जीवनात साक्ष घडली, लोक जळतात, माहित नाही कशाला. See, people are jealous of the harvest, आणि हंगाम आला की लोक जळायला लागतात. but they are not jealous of the seed. अरे पण हंगामा अगोदर त्यांनी काय बिया पेरल्या त्या बघा ना, ते- त्याचा नाही तुम्ही हेवा करत. They have sown some seed. त्यांनी मेहनत करून बिया पेरल्या आहेत. That time you didn't see. ते नाही बघितलं तुम्ही. You are seeing the harvest. तुम्ही आलेला हंगाम बघताय आणि उगीच हे करताय. If you are envious of the harvest, first be envious of the seed they have sown. हंगामाला बघून तुम्ही एवढं जळताय आणि ईर्ष्या करताय, तर त्यांनी पेरलेल्या बीचं सुद्धा तुम्ही ईर्ष्या करा. Amen. आमेन. Joseph was a straightforward boy. योसेफ एकदम सरळ मुलगा होता, Loved God. देवावर प्रेम, Lived for God. देवासाठी जगणारा, सरळ मार्गी. After he was sold as a slave, आणि त्याला गुलाम म्हणून जेव्हा त्यांनी विकून टाकलं, Mrs. Potiphar was after him. सौ पोटीफर त्याच्या मागे उगीच लेणं नाही देणं नाही, And he ended up in the prison. आणि बिचारा तुरुंगात पोचला पार. But still, तरी in spite of all this wrong that was against him, हे जे काही चुकीचं सगळं त्याच्या विरोधात झालं, Joseph did not give up. तरी सुद्धा योसेफाने हार नाही मानली. I mean, he is not a supernatural boy. तो काय असा अलौकिक सुपर नॅचरल वगैरे नव्हता ना. He is not person as an angel. म्हणजे तो काय देवदूत थोडा होता, तो He was like you and me. तुमच्या माझ्यासारखा माणूसच होता ना योसेफ. See? But see, he never felt anything. पण बघा त्याला नाही काही वाटलं, He didn't give up. त्याने नाही हार मानली. He was still hopeful that my तरी- better times will come. तरी तो आशा बाळगून होता की माझे चांगले दिवस येणार आहेत, He continued to serve God. आणि देवाची सेवा तो करतच राहिला. Even in that prison, he was serving God. अगदी चक्क त्या तुरुंगात सुद्धा तो देवाचं काम करत राहिला. And there in the prison, he was recognized and even blessed. आणि मग त्या तुरुंगामध्ये त्याची ओळख झाली, तो परिचित झाला, इतरांना आशीर्वादित झाला, He was exalted. आणि त्याला तो उंच झाला. He was made a leader of त्याला all the leader- other prisoners. बाकीच्या सगळ्या त्या कैद्यांवरचा त्याला लीडर केलं. See? म्हणजे वन्स अ लीडर ऑलवेज अ लीडर असं झालं. हा लीडरच, भले कैद्यांचा पण What लीडर. I'm saying is, काय म्हणतो मी, in every step, प्रत्येक पावलाला God will show you, see, I'm with you. देव तुला दाखवेल की मी तुझ्या सोबत याचा, गडबडू नको बाबा, See? धड उभारा. He was a leader. लीडर होता. People say, oh, leader over the prisoners. लोक म्हणतील त्यात काय कैद्यांवरचा लीडर. But that also requires a supernatural hand of God. त्याला पण देवाचा अलौकिक हात लागतो ना. ते कैदी आहेत, गुन्हेगारांवरचा लीडर झाला तो. Amen. See?
And so many people are facing similar kinds of trials today. तर अनेक लोक आज त्याच पद्धतीच्या त्रासांमधून Our जातात. own brothers may hate us. कदाचित आपले स्वकीय आपले स्वतःचे बंधुजन आपला तिरस्कार करतील. Amen. Amen. But the Lord is with us. असेही काही प्रसंग येऊ शकतात, पण प्रभू आपल्या बरोबर आहे, And we हरकत will नाही. surely succeed. आणि नक्की आपण यशस्वी होणार. You be right. तुम्ही बरोबर ते करा. Forget about others. बाकी इतरांचं सोडून टाकायचं, विसरून जायचं. Amen. Amen. God lifted him up. देवाने त्याला उचललं. See, the gift was working even in the prison म्हणजे बघा, तुरुंगात सुद्धा त्याच्यातलं दान काम करत होतं. because he could interpret their dreams. कारण त्यांचं स्वप्न तो बोलून दाखवू शकला, अर्थ स्वप्नाचा अर्थ सांगू शकला. He was made the prime minister of Egypt. आणि होता होता मग मिसर देशाचा पंतप्रधान झाला. म्हणजे God made him to forget all the past. देवाने त्याला सगळा भूतकाळ विसरायला लावला. God will make you to forget all the past. तसं देव तुलाही तुझा सगळा भूतकाळ विसरायला लावेल. God made me to forget my past. देवाने मला माझा सगळा भूतकाळ विसरायला लावलाय. My past was very bitter. माझा भूतकाळ फार कडू होता. But today, पण आज God made me to forget my past. देवाने मला माझा सगळा भूतकाळ विसरायला लावलाय. He has blessed me with untold blessings. आणि अवर्णनीय आशीर्वादांनी देवाने मला आशीर्वादित केलंय. Very strongly He is with me. फार खंबीरपणे देव माझ्या सोबत आहे. That same God is very strongly with you. आणि तोच देव तुमच्याही सोबत आहे खंबीरपणे. Look at Apostle Paul. प्रेषित पॉल पहा, Another example. अजून एक He उदाहरण. was persecuted and insulted त्याचा छळ झाला, तो अपमानित झाला. because of his passion for Christ. ख्रिस्तासाठी त्याच्यात जो आवेश होता त्या आवेशाबाई, Yet he did not give up. तरी त्याने हार नाही मानली. He kept on आणि तो तसंच पुढे जात राहिला. and became one of the best apostles the world had ever आणि seen. अति उत्तम असा प्रेषित झाला, जगाने पाहिला नसेल असा प्रेषित. With all persecutions. सगळ्या छळांसकट. Today where he is. आज कुठे आहे पॉल? He is not sitting depressed in one आज corner. काही पॉल कुठे नैराश्याने कोपऱ्यात बसलेला नाही. He is not sitting in hell. आज पॉल काय नरकात गेलेला नाही. He has not been bound in and caged by the devil. आज काय पॉलला सैतानाने कुठून असं कुठे बांधून ठेवलेलं He नाही. is in heaven with Jesus. आज पॉल स्वर्गात आहे येशूंसोबत, Victorious. विजयी, He must be relaxing. आराम करत असेल. I'm telling you, if we had seen Paul today, we would have said, Paul, you are sitting and relaxing. हो, मी सांगतो ना, आज जर पॉलचं दर्शन आपल्याला झालं तर आपण म्हणू, अरे वा, काय आरामात बसलाय सर तुम्ही. Paul, you are never sitting like this. पॉल, तुम्ही असे आरामात अगोदर कधी बसलेला आम्ही Only पाहिलं running. बायबल मध्ये तुम्ही नुसते धावत 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 होता. My race is over. पण आता माझी शर्यत संपली म्हणतो तो. I am now enjoying शर्यत संपली, आता मी आनंद करतो, मजा करतो How long, येशूच्या सहवासात. Paul? किती वेळ? for eternity. अनंत काळासाठी. आता कायमचा असंच, कायमचा आराम. See, God is not the God of the dead. देव काही मेलेल्यांचा देव नाही. God is the God of the living. देव जिवंतांचा देव आहे. That's what Jesus said. असं येशू म्हणाले. Because God said, कारण देव बोलला, I am the God of Abraham, Isaac and Jacob. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा मी देव आहे. And so Jesus gave us the meaning of it. तर येशूंनी याचा अर्थ आपल्याला सांगितला. He said, येशू म्हणाले, when God says, I am the God of Abraham, Isaac and Jacob, जेव्हा देव म्हणतोय आणि म्हणालाय की मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव आहे, He doesn't have a collection of dead bodies around him. तर तो काय त्याच्या सभोवताली असे मृतदेह सगळे एकत्र नाहीयेत. He is not the God of the dead bodies. तो काय मेलेल्या देहांचा देव नाहीये. He is the God of the living. तो जिवंतांचा देव आहे. That means they are all with Him. म्हणजे ते सगळे त्याच्या सोबत आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. So, no matter what you face, तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला जरी बेटा तोंड देत असाल God ना, has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. He will surely come to your rescue. आणि देव नक्की तुला वाचवायला येईल. आयुष्य हे असंच आहे राजा. जीवनाचे आलेख असेच असतात, चढ उतार, Say, परत and चढ, if you परत think that उतार. there won't be problems, आणि तुम्ही जर असा विचार केलात की नाही माझ्या आयुष्यात काही समस्या येणार नाहीत, I mean, you are living in a dream world. तुम्ही स्वप्न नगरीत जगताय. कारण असे होणे नाही. Even only in the cemetery you will rest in peace. फक्त कब्रस्तानातच तुला शांतीनं राहता येईल. There they write, rest in peace. हो, कारण तिथंच फक्त आपल्या माहितीवर ते धोंडा लावून लिहितात, रेस्ट इन पीस, शांतीने राहावे. And there also we don't know how many are really resting with God, how many are not there. तिथेही आपल्याला माहित नाही किती जण खरोखर प्रभू समवेत शांतीनं आहेत का अशांतीचे. Because anybody can write anything. कारण कोणीही काही लिहू शकतो, कोणावर काही कंट्रोल नाही. Amen. Amen. If they are really believers, then that will make sense. ते खरोखर जर बिलीवर असतील तर मग त्याला अर्थ आहे की बाबा रेस्ट इन पीस, शांतीनं राहून तो राहील. पण So everybody wants to say, सगळ्यांनाच म्हणायचं असतं resting is only there, आराम फक्त तिथेच आहे, not necessary. काही गरजेचं नाही. We can rest in the Lord अरे now. आपण प्रभूत आराम करू शकतो आता सुद्धा.
Bible says you need to enter the rest of God. बायबल म्हणतं तुम्ही प्रभूच्या आरामात विसाव्यात प्रवेश करा. The children of Israel did not enter the rest of God. इस्रायली लोक नाही प्रभूच्या विसाव्यामध्ये आली That's why they perished in the आणि wilderness. म्हणून रानात त्यांचा नाश झाला. And that rest door is still open today. आणि ते विसाव्याचं दार आजही आपल्यासाठी उघडं आहे That's what Hebrews says. असं इब्रीकरात लिहिलंय. And that rest is found in the Lord Jesus आणि Christ. तो विसावा प्रभू येशू ख्रिस्तात सापडतो. Come to me, माझ्याकडे या. all you labor and heavy laden. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Enter the rest. तुम्ही विसाव्यात या. Joshua could not give rest. यहोशवा काही विसावा David देऊ could शकला not give rest. दावीद विसावा देऊ शकला Abraham could not अब्राहम give rest. विसावा देऊ शकला नाही. Joshua could not give rest. यहोशवा विसावा देऊ Moses शकला could not नाही. give मोसे rest. विसावा देऊ शकला नाही. Rest is found in Jesus. विसावा येशूमध्येच मिळतो. Amen. आमेन. Bible says Bible in म्हणतं. Job 14 verse 1, इयोबाचा 14वा अध्याय आणि त्यातल्या पहिल्या man वचनात that is born of a woman is of few days and full of troubles. इयोब 14:1 आपण वाचूया. तिथे असं लिहिलंय, स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य थोड्या दिवसांचा व कष्टाने भरलेला आहे. Say, आलं ना lots लक्षात? of troubles. खूप त्रास. Amen. आमेन. But खूप yet त्रास. we have to go through it all. तरी त्या सगळ्यातनं आपण जायचं. So many endured so many tribulations. अनेक जणांनी अनेक त्रासांमध्ये सगळं सहन केलं Remain faithful. आणि विश्वासू राहिले. Joseph remained faithful till the day of his exaltation. योसेफ सुद्धा त्याच्या त्या उन्नतीच्या दिवसापर्यंत विश्वासू राहिला. Moses had to say no to the wealth of Egypt. मोशेला मिस्र देशाच्या धनसंपत्तीला नकार द्यावा लागला. All the riches of Egypt, he said no. धनसंपत्ती सगळी मिस्र देशची त्याने नाकारली की मला इथलं काही नको. But through the Lord's power, he ended up inheriting all the wealth. पण प्रभूच्या सामर्थ्यामध्ये ते सगळं धन त्याला मिळालं. Amen. Because he was building तो God's देवाचं house. घर बांधत होता. Amen. आमेन. Emptied himself of all the wealth of Egypt. सगळी मिस्र देशातली धनसंपत्ती सगळ्यानिशी तो रिकामा झाला. But yet God blessed him. तरी देवाने त्याला आशीर्वाद दिला. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. David had to say no to the power which he could have got from Saul. दाविदाला पण शौलाकडनं जे सामर्थ्य मिळू शकत होतं त्या सामर्थ्याला दाविदाने नकार दिला. The moment he said no, त्या क्षणाला तो नकार देऊन बोलला. God नकार gave दिला. him full Israel. देवाने त्याला संपूर्ण इस्रायल दिलं. Amen. म्हणजे असं नकार तर काही गोष्टींना द्यावे लागतात बेटा. He endured Saul's persecution. आणि शौलाचा छळ दाविदाने सोसला की. See? And God had a plan. आणि देवाची योजना होती. शौलाने किती छळला त्याला. God said, David, continue like this. देव म्हणाला दाविदाला, बेटा ऐसे ही बने रे. Very soon I'm going to give you the फार whole लवकर land मी of तुला Israel. राज्य देणार आहे आणि राजाच करणार आहे इस्रायलचा. तू असाच बने रे. Yeah. Daniel said no to all the privileged food. दानिएल सुद्धा सगळं जे काही त्याला थाटामाटाचं अन्न मिळत होतं त्याला त्याने नकार दिला की मला हे सगळं नको. I don't want anything of this. मला Babylon. थाटामाटाचं नकोय. He received the gift of wisdom. ज्ञान त्याला मिळालं होतं. ज्ञान देणगी म्हणून. Because of this, he received the gift of यामुळे wisdom. त्याला ज्ञान देणगी मिळाली. Amen. He was promoted. त्याला बढती मिळाली. Became the most powerful man in the whole of Babylon empire. आणि संपूर्ण बाबेल साम्राज्यातला सगळ्यात जास्त सामर्थ्यवान माणूस झाला हा दानिएल. Jesus said no to the temptation of the devil. येशू सैतानाच्या मोहपाशांना परीक्षेला नाही म्हटले की नाही, I will endure. मी सहन करीन. I don't want free. मी काही तुला झुकत नाही, मला फुकट नको. I don't want to worship you. मला काही तुझी आराधना करायची नाही, मी झुकत नसतो. Amen. आमेन. The whole world was offered to him. संपूर्ण जग देत होता सैतान येशूंना की घ्या. But he conquered the devil by his humility. पण सैतानावरती मात केली येशूंनी नम्रता दाखवून. All authority has been given to him हे now. सगळा अधिकार आता येशूंना दिला गेलाय. Praise God. असं. आमेन. Endure, endure. सहन करा, सहन करा, No सहन problem. करा, सहन करा. काय हरकत नाही, कुठे आपण झिजत नाही, करा सहन. Amen. आमेन. Let people say what they want. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे बेटा. You go on enduring. आपण सहन करत जगायचं. Amen. कातडी निबर करा आता की कोणी काही बोललेलं मला नोमोर लागत नाही. Praise God. आमेन. No matter what happens, काही घडो say I will endure. असं म्हणायचं, मी सहन करीन. And keep on praying. आणि प्रार्थना करत Keep राहायचं. on binding the strong man. त्या सैतानाला बांधत राहायचं. Keep on praying the effectual doors will be opened. प्रार्थना करत राहायचं की प्रभावशाली दारं उघडावी. Keep on praying that his mercy will be upon you. प्रार्थना करत राहायचं की त्याची दया तुमच्यावर व्हावी. Keep on praying that till the time you are waiting, that grace will be supplied to प्रार्थना करत राहायचं की जोवर तुम्ही वाट बघताय तोवर त्याने तुम्हाला कृपा द्यावी. you. Amen. आमेन. Go on. असं पुढे Go on जा. moving in life. पुढे जायचं आयुष्यात, पुढे पुढे जायचं. Eh? आमेन.
negative situations. नकारात्मक परिस्थिती, Sometimes it may be your own fault. कधी कधी तुमची स्वतःचीच काहीतरी चूक असेल, Sometimes it's your neighbor's fault. कधी कधी शेजाऱ्याची चूक असेल. Whatever. काय असो, Learn to endure it all. सहन करायला शिका. मी चुकलो, तो चुकला, ठीक आहे ना, सहन करायला शिका. Peter was a great fisherman. पेत्र फार मोठा मासेमारी करणारा. He denied Jesus 3 times. येशूंना 3दा त्याने नाकारलं की मी काही या येशूला ओळखत नाही. And then what? मग काय, Everybody said his ministry is gone. सगळे म्हणायला लागले गेली आता याची मिनिस्ट्री, सेवा गेली. But God has the power to reverse every situation पण in your नाही, life. देवाकडे आपल्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती उलट्याची सुलटी आणि सुलट्याची उलटी करायचं सामर्थ्य आहे. He can melt away every negative buts in your life. प्रत्येक नकारात्मक गोष्ट आणि सगळं तो ते नकारात्मक आपल्या जीवनात Lord, but what will I की but किंतु no, परंतु नाही, पण forget किंतु it. किंतु परंतु तुम्ही विसरा आता. Amen. किंतु परंतु नकोच आपल्या वाक्यात आता. Don't- पण कशाला पण मध्ये Don't have unbelief in your heart. अविश्वास नाही ठेवायचा. नाही मी केलं असतं पण ते Say- पण काढ आधी. That unbelief is the greatest tragedy in the present generation. तो अविश्वास म्हणजे सध्याच्या पिढीतली सगळ्यात मोठी दुर्घटना आहे. Amen. Amen. Believe in the Lord Jesus प्रभूवर Christ. विश्वास ठेवा येशू That he will ख्रिस्तावर change की तो my बदलेल सगळं. situation, माझी परिस्थिती, my case. माझी केस. No matter where you land, आणि कुठेही जरी तुम्ही he गेलात ना, can save you to the uttermost. अगदी तो टोकाला जाऊन तुला वाचवेल. पण वाचवेल जरूर, Because he has saved you, कारण येशूने तुला तारलंय. not to lose you again. तारलंय अशासाठी थोडं की तू परत जावा आणि तू हरवावा नाही. अरे तुला शोधून तर तारलंय. Amen. Again now he will start searching for you. मग No, परत काय तुला हरवू देणार आणि परत शोधायला जा येशू लागे दुसरी कामं नाही. no, no, no. असं नाही ना. Once he has saved you, एकदा तुला येशूनी तारलं, he will protect you येशू तुला सुरक्षित ठेवतो till the very end. शेवटपर्यंत. पण तू Amen. धरून ठेव. Say, I am a victor, not a victim on म्हणा this earth. मी विजयी आहे, मी हार मानणार नाहीये. By the blood of Jesus, I will overcome every battle in life in the name of Jesus. येशूंच्या रक्ताद्वारे आयुष्यातल्या प्रत्येक युद्धावर मी विजय घेणार आहे. By the grace of God, I will overcome. देवाच्या कृपेनं मी विजय घेणार आहे. By the victory of the cross, वधस्तंभाच्या त्या विजयातून I remain victorious over every battle confronting in my destiny in the name of Jesus. प्रत्येक युद्ध जे माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेविरुद्ध येत आहे त्यात मी विजयी होणार. Your strength shall not fail. तुझी शक्ती अपयशी होणार नाही. As your days are, so shall your strength be. जसे तुझे दिवस असतील तशी तुझी ताकद असेल. Amen. आमेन. Say, the एवढं- world has its own ways of enduring things. बघा, जगाचे आपले वेगवेगळे प्रकार असतात गोष्टी सहन करायची. One may be strong in one area, एखाद्या भागात बलवान another असतो, one will be strong in another area. दुसऱ्या भागात बलवान असतो. Say, जगात वेगवेगळं असतं. he may be strong in one area, but in another area he may be weak. एखाद्या भागामध्ये बलवान आहे, स्ट्रॉंग येतं, एखाद्या भागात एकदम कमजोर आहे. Yes. Some people are very strong. काही लोक असतात असे स्ट्रॉंग बलवान I don't feel hurt. खंबीर, मला नाही कोणाचं असं वाईट बीट वाटत. But in other area they are weak. दुसऱ्या भागात जरा हळवे असतात. So each strength is a weakness and each weakness is a तर strength. प्रत्येक अशक्तपण शक्ती आणि प्रत्येक शक्तिमानपणा अशक्तपण आहे. For example, you may be able to endure in a certain area, उदाहरणार्थ तुम्हाला काही भागांमध्ये कदाचित सहन करायला जमत असेल but in other area you may be weak. आणि काही भागात तुम्ही पण कमजोर पडत असाल. Like you may not get angry, जसं तुम्हाला कदाचित राग येत नसेल, but you may be short of love. पण प्रेम तुमच्यात कमी असेल. तुम्ही Sometimes, चिडत नाही पण तुम्ही प्रेम पण करत नाही. sometimes the wife says, कधी कधी बायको म्हणते खूप strong आहे, हो पण फक्त प्रेमच कमी आहे. हो आमची स्वारी सॉलिड आहे पण प्रेम झिरो असं. Some people say, oh, it's very calm, काही लोक एकदम शांत but it doesn't have love. पण प्रेम नाही. Say, असतात शांत एकदम, अरे पण एवढे शांत. but see, when the Holy Spirit comes, पण पवित्र आत्मा आला ना He matches up everything. की तो सगळं मॅच करतो. In every area you are strong. प्रत्येक भागात मग तुम्ही बलवान होता, स्ट्रॉंग होता. Say, because कारण the Holy Spirit comes with the 9 fruit of the Holy Spirit. पवित्र आत्म्याची 9 फळं घेऊन येतो. Love, joy, peace, patience, goodness, kindness, faithfulness, gentleness, self-control. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, इंद्रिय दमन हे सगळं तो घेऊन येतो. They start operating then. आणि ते सगळं फळ आपल्यात मग कार्य करायला And लागतं. all those areas are filled up. आणि ते सगळे भाग समजा आपण 20% होतो Yes. प्रेमात, तर त्यात 80% भर पवित्र आत्मा टाकून आपल्याला 100% करतो. Praise God. Amen. You get, with that you get the power of God. त्यातनं आपल्याला देवाचं सामर्थ्य मिळतं. Say, हा? it's like a bird हे असं ना पक्षासारखं. with 2 wings, त्या पक्षाला a दोन pair of wings. पंख आहेत, जोडी आहे पंखांची. One is the gifts of the Holy Spirit. एक आहे पवित्र आत्म्याचं दान, The other is the fruit of the Holy एक आहे Spirit. पवित्र आत्म्याचं फळ. Then you
God. मग तुम्ही Like जी a झेप bird. घेता त्या पक्षासारखी. Amen. Amen. So you need the power also. तर तुम्हाला सामर्थ्याची पण गरज आहे. And sadly, the world cannot get these things. आणि दुःखाची गोष्ट जगाला तर हे सगळं मिळत नाही. Are you getting me? कळतंय The ना world मी का? does not get all these things. जग आणि जगातल्या लोकांना कुठे या सगळ्या गोष्टी मिळतात. So your behavior should be one up than them. तर खरं म्हटलं ना तर आपल्या बिलीवर लोकांचं वर्तन जगातल्या लोकांपेक्षा जरा एक पायरीवरचं हवंय. Your boldness should be greater than theirs. तुझं धाडस त्यांच्यापेक्षा मोठं Your हवंय. love should be greater than theirs. तुझ्यातलं प्रेम त्यांच्यापेक्षा मोठं Your हवंय. forgiveness should be greater than हा, theirs. तुझ्यातली क्षमा पण त्यांच्यापेक्षा मोठी हवी आहे. They'll be afraid of the devil, you should not be. ते सैतानाला घाबरत असतील, तू सैतानाला घाबरायचं They नाही. can talk negative, you cannot. ते नकारात्मक बोलतील, तू नकारात्मक बोलायचं नाहीये. असं असं खरं म्हटलं तर असायला हवंय. Some people, काही when they लोक- sit with their friends, काही लोक मित्रांसोबत and बसले the friends say, आणि मित्र बोलले वाईट दिवस आला. की वाईट दिवस आलेत. And this believer also. हा बिलीवर पण वाईट काय? अति वाईट आहे. हो Means extra only they म्हणजे add. एक्स्ट्रा काय भर घालायची गरज होती का? बिलीवर आहे ना, शोभतं का? Amen. शोभेल असं वागा तरी हो. Are you getting me? कळतंय ना? We should say, आपण म्हणायचं नाही नाही, नाही नाही. सगळं चांगलं हा, आहे. काय असं झालं? Say काय? everything is okay. सगळं ठीकठाक आहे. आपण म्हणायचं आमचं सगळं ठीकठाक आहे. So every area is different. तर प्रत्येक भाग But you वेगळा have to असतो. develop those पण areas. कसं आहे तो भाग विकसित करावा लागतो. It just doesn't just be dumped on you. हे असं आपोआप आपल्या पदरात ते पडत नाही. You have to operate. it. आपल्याला स्वतःहून ते You have to वापरावं use लागतं. it. वापरायचं असतं. Now, unless you have something, you cannot remove it out. आता एखादी गोष्ट असल्याशिवाय तर बाहेर काढता येत नाही. Say, है I ना? mean, to the world, you cannot say, show forth love. आणि जगाला तर आपण म्हणू नाही शकत ना तुम्ही प्रेम दाखवा. They will show it from their soul. ते त्यांच्या जीवातलं दाखवतील. But when a Christian shows forth love, पण ख्रिश्चन माणूस जेव्हा प्रेम दाखवेल he goes in his spirit and removes God's तो love. आत्म्यात जाऊन देवाचं प्रेम काढून दाखवेल. Are you getting me? कळतंय ना? That's why Jesus said in the boat, म्हणून येशू म्हणाले त्या नावे, where is your faith? अरे तुमचा विश्वास कुठे आहे? That means what you are doing with that faith. म्हणजे त्या विश्वासाचा तुम्ही काय करता असं येशू त्यांना विचारत होते. Storms are there, but what you are doing with your faith? अरे वादळ आहे मला माहितीये पण तुम्ही विश्वासाचं काय करताय? Amen. You have to bring it to operation. तो विश्वास वापरात आणा ना. Like for example, उदाहरणार्थ the muscles of a swimmer is very different. पोहणाऱ्या माणसाचे स्नायू वेगळे असतात He may have been trained to develop his muscles for strength. आणि त्याला शक्तीसाठी ते स्नायू दणकट करायला प्रशिक्षण मिळालं असेल. Amen. Amen. I mean, to swim in the waters, he must have been trained. पाण्यात पोहायला पण त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे. Training. He may even swim like a fish in the water. आणि तो पाण्यात उतरला की कदाचित माशासारखा पटापट पोहत असेल. But पण when he's on the land, तो जमिनीवर जेव्हा असतो he may be walking clumsily. तो असा एकदम ढेपाळल्यासारखा चालत असेल. Because all his life he spent in the water. तो का आयुष्यभर तो पाण्यात फक्त पोहलेला आहे. Right? And so on the land he'll be walking very तर clumsily. जमिनीवर चालताना तो असा ढेपाळल्यासारखा चालतो. He may be a very good swimmer, असेल फार चांगला पोहणारा but put him in the ring पण त्याला तुम्ही रिंग आखाड्यात टाका. and let him fight with Mike Tyson. माईक टायसन बरोबर त्याला लढवा. See what will happen to him? काय होईल त्याचं? With one blow he'll be down. एक मारलं की हा पडायचा खाली मग. He may lose. कारण तो आखाडा आहे ना तो पाणी तर नाही समुद्र तर नाही. Are you getting me? है ना? All his life he trained there, आयुष्यभर त्याला ट्रेनिंग तिकडे मिळालंय not here. इथं नाही. So in one area you may be good. तर एका भागात तो चांगला असेल. You have to develop other areas तसं also. आपणही एका भागात चांगले असू पण आपण सगळे भाग विकसित करायचे कारण आपण बिलीवर आहे. See, we have got more than 600 muscles. आपल्याकडे 600हून जास्त स्नायू आहेत. I mean, you don't develop just certain muscles because for swimming you may not require those muscles to be developed. आणि आपण काय सगळे स्नायू एकसाथ आपण विकसित करत नाही कारण पोहायला जे स्नायू लागतात तेच पोहायला विकसित करायचे बाकीचे Isn't काय it? है You ना? are not going to develop other muscles. बाकीचे मसल तुम्ही त्यावेळेला विकसित करणार नाही जे पोहायला लागतात ते कराल. But a bodybuilder, he may be developing his Oh. biceps and making it strong. पण बॉडी बिल्डर म्हणजे डोले शोले सगळे करणंच विकसित करतो तो. See, he'll be only doing that before the आणि तेच mirror. करणार तो म्हणजे आरच्या समोर पण त्याचं तेच चाललेलं असतं. But the swimmer is not going to do every पण day like this. पोहणारा काही आरच्या समोर रोज असं सगळं करत Because नाही. he wants to move fast. कारण त्याला पटपट पटपट पोहायचं असतं. If his body is like Arnold, he cannot move fast. आणि त्याचं आर्नल्ड सारखं शरीर असेल तर त्याला कसं पोहताळणार आहे पटकन? He has to be very lean. तो एकदम असा सडपातळ पाहिजे Are पोहायला. you getting me? कळतंय ना मी In काय the म्हणतो? water, he has to be very lean. पाण्यात एकदम असा बारीक सडपातळ माणूस पाहिजे पोहायला. See? हा असे डोले शोले बनवून कोणी धिप्पड गेले See, ते he पाण्याचं cannot be very powerful like that. असं फार एकदम सामर्थ्यवान चालत नाही पाण्यात. For a boxer, he has to be very हा powerful. बॉक्सर वगैरे म्हटलं तर तो पाहिजे असा दणकट. Yeah. But have you seen if a boxer is very much built up,
पण बॉक्सर एखादा जर एवढा दणकट असेल, Sometimes, कधी कधी in the beginning, if he wins, he wins. सुरुवातीला तो जिंकला तर जिंकतो, Otherwise, नाहीतर even a small fellow can pull him down. एखादा लहान पिंट्याही त्याला हरवू Why? शकतो. का? Because he becomes tired. कारण तो See, दमतो. your heart is not become big. बघा, हृदय तर मोठं होत नाही, Body has हा. become very big. डोले शोले बनते, हार्ट उतना ही आहे ना बेटा. Heart, वो थोडी liver, बडा होता. kidney does not change. हार्ट म्हणा, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा, ते मोठं होत नाही. ते मोठं झालं तर मरशील. So only your muscles are built up. फक्त स्नायू वाढतात रे, खाली डोले शोले बढते. Now, बाकी का कुछ नहीं बढ़ता, now- बढ़ना भी नहीं. You put that bodybuilder in the water. आणि त्या बॉडी बिल्डरला तुम्ही टाका पाण्यात, What will happen? काय होईल? He'll be very clumsy. तो एकदम असा आळशी होईल. He will not be able to move. त्याला Also. नाही जमणार ते पाण्यात पोहायला. See? Because पाणी बाहेर आणि तो आत असं होईल. he That trained bodybuilder. in another level. त्याचं ट्रेनिंग वेगळं आहे, है ना. See, like a child. जसं एखादं लहान लेकरू, You put the child in the highest roller coaster, त्या लेकराला तुम्ही अगदी मोठ्या कुठल्या तरी रोलर कोस्टर मध्ये, राईड मध्ये टाका, fastest roller coaster. अगदी पटकन जी राईड आहे त्यात टाका, He'll be enjoying. ते लेकरू आनंद करतं, मजा करतं त्यात. But put a person like me and like some of us, हो, आमच्या सारख्यांना टाका, आपण से तो नाही होता भाई. I mean, we will just pass off. आपण तर तिथेच बेशुद्ध होऊ. असं घर 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 घर. Because you know, when we went with our daughter, she could sit any Oh. ride. आम्ही The सांद्रा बरोबर- highest, the fastest. हो, म्हणजे त्याला काही सुमारच नाही. हालेलुया. आम्ही सांद्रासोबत जेव्हा गेलो होतो, ती कुठल्याही राईड मध्ये बसू शकते, उलटी म्हणा, स्ट्रेट म्हणा, उंच म्हणा, काय I remember we had gone to Imagica with some of our church members, मला आठवतं आपल्याच काही चर्चच्या लोकांसोबत आम्ही इमॅजिकाला गेलो होतो. and I told the Pradeep's daddy, आता मी प्रदीप ब्रदरांच्या डॅडींना म्हटलो, sit down, nothing happens. म्हणजे It's a आपले small मुरली ride. ब्रदर, आपले रावलानी ब्रदर, सिनियर रावलानी ब्रदर, He said, की "No." बसा, तुम्ही पण बसा त्या राईड मध्ये. No, कुछ I नाही होता. don't feel like, I'll get giddy. I said, no, in the name of हो. Jesus, go. तर ते म्हणले नाही नाही, मेरे से नाही होता. पास्टर आणि वर, "ओ, नाही नाही, बैठो बैठो." And after he came, he couldn't Are- stand. राईड मधून परत आल्यावर त्यांना उभं राहायला होईना. कसं म्हणजे काय, पास्टरांचा शब्द म्हणजे आम्ही पत्थर पे लकीर ना. आणि मला माहित होतं हे, पण आपण बघावे, बोलू नये, नंतर बोलावे. घर पे The muscular speed ability of 100-meter runner बघा, 100 मीटर रनरची जी काही कुवत असते स्नायूंची, and the muscular endurance ability of a marathon runner आणि मॅरेथॉन रनर मध्ये जी काही स्नायूंची कुवत असते, are two different ते abilities. वेगवेगळं असतं. त्या कुवती वेगळ्या आहेत. See? रनर आणि 100 मॅरेथॉन meters रनर. sprint, you don't require much endurance. 100 मीटर उडी फारशी चिकाटी लागत नाही. But marathon running, मॅरेथॉन रनिंग lots of endurance. खूप required. चिकाटी सहनशीलता लागते, चिकाटी Amen. लागते. See? So you तिथं have, हातपाय गाळून चालत नाही. you have to develop in every area. माझं म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा, प्रत्येक भागात आपण स्वतःला तपासून जरा विकसित करा. So on our own, आपल्या स्वतःहून we are good in one area, worst in one area. आपण एका भागात फार चांगले आणि प्रवीण आहोत, एका भागात अगदी वाईट आहोत. Yes. One may be very calm, never getting angry, एखादा अगदी शांत असेल, त्याला कधीच राग येत नाही, but he may be very lazy. पण फार आळशी असेल. काय सांगावं, खूप शांत आहे, अजिबात चिडत नाहीत, पण कामही करत नाही तो. ह्यांचं करायचं काय. So, but पण आला परत पण when the Holy Spirit comes पवित्र आत्मा जेव्हा येतो and the fruit of the Holy Spirit आणि starts पवित्र operating, आत्म्याचं फळ जेव्हा काम करायला लागतं, we conquer every hurdle. आपण प्रत्येक अडचणीवर मात करतो. Use those fruit of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचं ते फळ वापरा. Amen. आमेन आमेन. Go on using the fruit of the Holy वापरतच Spirit. राहा पवित्र आत्म्याचं ते सगळं फळ. मला होत Endure नाही, everything. सगळं सहन करा, मला होत नाही, हे वाक्य काढा बरं तुम्ही. खोडूनच टाका ते आयुष्यातून. If you read in 2 Corinthians 6, 3 Don't- to 10, 2 Corinth 6 अध्याय 3 ते 10. giving no cause for offense in anything so that the ministry will not be discredited. Rather, as servants of God, we commend ourselves in every way, in great endurance, in troubles, hardships, distresses, in beatings, imprisonments, and riots, in hard work, sleepless nights, hunger, with weapons of righteousness in the right hand and in the left, through glory and dishonor, bad report, good report, and everything, he says.
as impostors, yet regarded as unknown, dying, yet we live on, beaten and yet not killed, Wow. sorrowful, yet always rejoicing, poor, yet making many rich, having nothing and yet possessing everything. 2 कोरिंथ 6 अध्याय 3 ते 10 बघा पॉल काय म्हणतो. आम्ही कशातही अडखळण्यास कोणतेही कारण देत नाही, यासाठी की आमच्या सेवेला दोष लावला जाऊ नये, परंतु सर्व गोष्टींमध्ये आम्ही देवाचे सेवक असे आपणास पटवून देतो. फार धीराने संकटांमध्ये, गरजांमध्ये, पेचांमध्ये, फटक्यांमध्ये, कैदांमध्ये, दंग्यांमध्ये, कष्टामध्ये, जागरणांमध्ये, उपासांमध्ये, शुद्धपणाने, ज्ञानाने, सहनशीलतेने, उपकारपणाने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, खरेपणाच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने, उजवीकडे डावीकडे न्यायीपणाच्या शस्त्र सामग्रीकडून, सन्मानाकडून व अपमानाकडून, अपकीर्तीकडून, सत्कीर्तीकडून आम्ही आपणास पटवतो. आम्ही फसवणाऱ्यांसारखे तरी आम्ही खरे, अनोळख्यांसारखे तरी आपल्या चांगल्या ओळखीचे, मरत असलेल्यांसारखे तरी आम्ही जगतो, शिक्षा पावत असलेल्यांसारखे तरी जीवे मारलेले नाही, दुःखी असलेल्यांसारखे तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री असलेल्यांसारखे तरी बहुतांश धनवान करणारे, आपल्याजवळ काही नसलेल्यांसारखे तरी अवघ्यांचे मालक असे आम्ही आपणास देवाचे सेवक म्हणून पटवतो. See, did you see that? हे आपला हिरो आहे पॉल. I mean, he is giving credit to the Holy Spirit. श्रेय देतो तो पवित्र आत्म्याला. See? You can overcome. Paul is saying you can overcome anything under the sun. पॉल म्हणतो सूर्याखाली या भूतलावर तुम्ही कुठलीही गोष्ट ऍक्च्युअली सहन You करू शकता. can endure anything under the sun. कुठलीही गोष्ट सहन करू शकता तुम्ही. Nothing is too difficult for those who belong to Christ. जी माणसं ख्रिस्ताच्या मालकीची आहेत त्यांना काहीच अवघड नाहीये. You abide in Christ. तुम्ही ख्रिस्तात राहा, Wait. थांबा, Linger around. वाट बघा, जरा थांबा, Things will change. तिथंच थांबा, गोष्टी बदलतील. Hold on. थांबा जरा, धरून राहा, Put up a good conduct. एक चांगलं वर्तन शाबूत ठेवा. Even in a bad situation. अगदी वाईट परिस्थितीत पण चांगले वागा. Say, wait upon the Lord. देवाचरणी वाट पहा, Be of good courage. धीराने राहा, And he will strengthen your तो heart. तुमच्या हृदयांना ताकद देईल. See, the Christian today needs a heart of a zealot. अलीकडच्या ख्रिश्चन लोकांना झलत सारखं हृदय हवंय. Amen. Amen. A dedication एक like समर्पण. you know the Nazarite vows people take. नाझरेती नवस लोक जे करतात ना, You need to have that kind of हो, spirit in you. तसा आत्मा पाहिजे आपल्यामध्ये, एकदम कट्टर, Spirit of a soldier. एक सैनिकाचा आत्मा. You know the guts of a gladiator. Gladiators how they fight. आणि कसे युद्ध करणारे युद्ध Ready to करतात, die. मरायला तयार असा आत्मा. Have an attitude of a athlete. अशी वृत्ती की एखाद्या धावपटूची जशी असते, Have a heart like a farmer आणि एखाद्या शेतकऱ्यासारखं who हृदय sows की जो पेरतो and sleeps. आणि झोपतो. Knows something will good happen. त्याला माहित असतं काहीतरी चांगलं होईल. Enduring till the very end. शेवटपर्यंत सहन करत, It's the ultimate test of faith. म्हणजे विश्वासाची ही अल्टिमेट पारख आहे. Amen. Amen. Because the definition of endurance itself means undergoing, all these storms of life without giving up. कारण चिकाटी आणि सहनशीलतेची व्याख्याच ही आहे की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येमध्ये हार न मानता पुढे जाणे. Yes. Paul says to Timothy, पॉल म्हणतो तिमोथीला, in season, out season, ऋतू be असो the ऋतू same, नसो, preach, तसाच राहा, उपदेश करत राहा. tough, be like a tough अगदी soldier. म्हणजे कडक बन, तू एकदम असा सैनिक बन, करारी. Amen. Amen. Nobody will be told how long this will continue. कोणाला हे सांगितलं जाणार नाहीये की हे किती दिवस असं चालणार आहे. And you should not even ask how long this will continue. आणि तुम्ही पण विचारायचं नाही पण किती दिवस हे असं सगळं माझ्या जीवनात चालणार आहे. God knows it. देवाला माहिती आहे ना. Gold will not be put in the furnace till it becomes ash. बघा, सोन्याची राख होईपर्यंत तर सोनं भट्टीत घालत नाहीत ना. No. नाही. Only till the dross is removed, the gold will be in it. अशुद्ध धातू बाहेर पडेपर्यंत सोनं भट्टीत घालतात. You should not always be told that there is a light at the end of your tunnel. तसं नेहमी तुम्हाला सांगायची गरज नाही की बोगद्याच्या अखेरीला प्रकाश आहे रे. असं नेहमी तुम्हाला सांगायची काय गरज Even आहे? if it is not there, आणि जरी नसला I will not बोगद्याच्या be अखेरीला afraid. I प्रकाश, will तरी not मी give नाही in. भिणार. Eh? Like Shadrach and Meshach and Abednego, even if our God does not save, शद्रक मेषक अबेदnego प्रमाणे की जरी आमच्या देवाने आम्हाला नाही वाचवलं, we will not bow down before आम्ही you. काय नमन करणार नाही. Maybe it's the last meal you are going to have in Zarephath, आणि कदाचित सराफत मध्ये शेवटचं अन्न हे तू खाणार, but I will not give up. पण मी काय हार मानत नाही. Say, I will still endure तरी मी चिकाटीनं सहन करणार. because कारण who knows, God will send Elijah to me. कोणाला माहिती आहे देव माझ्याकडे एलिया पाठवेल, And when he comes, आणि एलिया आला my situation will change. की माझी परिस्थिती बदलेल. But when will Elijah come? पण मग एलिया कधी येईल?
Not when you have more flour and oil. तुझ्याकडे खूप पीठ आणि तेल असताना तो येणार नाही. Maybe he will come when you are having the last meal. तुझं शेवटचं अन्न असेल तेव्हा तो येईल कदाचित. We don't know. आपल्याला काय माहित आहे? He may come when you are going to have the last meal. शेवटचं अन्न तू सेवन करत असताना कदाचित येईल. He will come maybe when you are saying now I'll commit suicide by evening. आता मी संध्याकाळपर्यंत आत्महत्या करणार असं जेव्हा तू म्हणणार तेव्हा येईल He कदाचित. will come. येईल. God knows his timing. देवाला देवाची वेळ माहिती आहे. कधी विचारायचं नाही. When makes no sense before God. कारण देवासमोर कधी हा प्रश्न आपण टाकला की त्याला काही अर्थ नाहीये. David said there is only one step from me and to death. हो, दावीद म्हटलेला आहे माझ्यात आणि मरणात एकच पाऊल होतं. Only one step he said. एकच पाऊल होतं मी आणि मरण. ते But did he पाऊल die? पण मेला का? That one step didn't come only in his ते life. पाऊल त्याला उचलावं लागलंच नाही आयुष्यात. तो मेला नाही. तसं एक पाऊल जरी आपल्यात आणि मरणात असलं ते ढेपाळू नका ना. Jacob said, याकोब all बोला, these things are against me. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या विरुद्ध गेल्या आहेत. Joseph is no more. योसेफ आता राहिला Joseph नाही. is dead. योसेफ मेला. Simeon is gone. शिमोन गेला. Now they want Benjamin. आता त्यांना बन्यामीन पण पाहिजे. Everything is against सगळंच me. माझ्या विरोधात होते. But all came back to him. पण सगळे परत त्याच्याकडे Joseph did not die. योसेफ मेला नाही. Simeon came शिमोनही back. परत आला. Benjamin came back. बन्यामीन परत आला. They all buried the old आणि father. सगळ्यांनी म्हाताऱ्या बापाला पुरलं. आपल्याला वाटतं तसं नसतं ना. See, God is in control. देवाचा ताबा आहे ना. Sometimes God will make us eat our own words. कधी कधी देव आपल्याला आपले स्वतःचे शब्द खायला लावेल बरं का. Amen. हा. Just because you have been thrown in the pit like Joseph doesn't mean that is the end of your story. तुम्हाला योसेफासारखं खड्ड्यात टाकलंय म्हणून असं समजू नका तुमच्या कहाणीचा अंत झालाय. No. नाही नाही अशा Just कहाण्या because संपत you are नाहीत. thrown in the lions then doesn't mean you are the end of it. सिंहाच्या गुहेत तुला टाकलं म्हणून तुझी कहाणी संपली असं समजू नको. कहाण्या अशा संपत नसतात. No. नाही, For a नाही, child नाही. of God, stories don't get over like this. देवाच्या मुलांच्या कहाण्या अशा नाही संपत. No lions can touch you. एकही सिंह तुला हात नाही लावू शकत. Amen. आमेन. That is the beginning of God's work. तिथं सुरुवात आहे देवाच्या कार्याची. God wants you to be thrown in the lion's den. देवाची तर इच्छा आहे की तुला टाकावंच That you कोणीतरी will know सिंहाच्या that He is गुहेत. stronger than the की lions. तुला कळावं सिंहांपेक्षा तो खंबीर आहे तो बलवान आहे. God said, for this reason I raised up Pharaoh देव म्हणाला ना या कारणासाठीच मी फारो राजाला उभं to केलंय. show forth my glory in माझा him. गौरव दाखवायला. See? म्हणूनच मी फारोला उभं केलंय. That's why I raised him up. म्हणून तर मी फारोला उभं केलं तयार केलं That the world may know की जगाला कळावं that I am greater than Pharaoh. मी फारोपेक्षाही मोठा आहे. तर असं काहीतरी आपल्या समोर आलं तरच आपल्याला कळेल ना आपला देव किती मोठा आहे. Amen. You are in the boat. Let storms come. Jesus is with you. तू नावेत आहे वादळ आलं येऊ दे येशू तुझ्या सोबत He आहे. will stand up and He will rebuke the wind and the येशू उभे storms. राहतील आणि वादळाला लाटांना शांत करतील. Psalm 37 verse 18. स्तोत्र 37:18. The days of the blameless are known to the Lord and their inheritance will endure forever. स्तोत्र 37 आणि त्यातलं 18वं वचन. पूर्ण जनांचे दिवस यहोवा जाणतो आणि त्यांचे वतन सर्व काळ राहील. See that. बघा Jeremiah 10:19. मग इर्मया 10:19. Woe to me because of my injury. My wound is incurable. Yet I said to myself, this is my sickness and I must endure it. इर्मयाचा 10 अध्याय 19 वचन. माझ्या जखमेमुळे मला हाय माझा घाय अवघड आहे पण मी म्हणालो खचित हे माझेच दुःख आहे आणि हे मलाच सोसले पाहिजे. Yes. आणि हे मला सोसलेच पाहिजे. Yes. When we are cursed, we bless. आपल्याला जेव्हा शाप मिळतात आपण आशीर्वादित When we करतो. are persecuted, we endure it. आपला छळ झाला की आपण ते सहन करतो. When we are slandered, we answer them nicely. आपल्याला नावं ठेवली गेली मस्करी केली गेली की आपण त्यांना चांगल्या रीतीने उत्तर Jesus देतो. said, येशू बोलले Pray for those who persecute you. जे तुझा छळ करतात त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. Do good to those who hate you. जे तुझा तिरस्कार करतात त्यांचं तू भलं कर. Bless those who curse you. हो जे तुला शाप देतात त्यांना तू आशीर्वाद दे. Why? का? I am there. मी आहे ना. येशू म्हणतो मी आहे ना. I am there for you. मी तुझ्या सोबत आहे ना. मी सांगतो तसं कर. That's what Paul said in 1 Corinthians 4:12. 1 करिंथ 4:12 मध्ये पॉल पण असंच म्हणाला. Yes. Oh. When we are cursed, we bless. आम्ही शापित होत जेव्हा जेव्हा आम्हाला कोणी शाप देतो आम्ही आशीर्वाद देतो. When we are persecuted, we endure it. आमचा छळ व्हायला लागला की आम्ही सहन करतो. When we are slandered, we answer them आमची kindly. मस्करी झाली आम्हाला नावं ठेवली की आम्ही तर अगदी सोज्वळपणे उत्तर देतो बाबा. Say, endure it for some time. सहन करा ना काही वेळ काय हरकत आहे.
काय कुठं इज्जती कमी होतात का? Bible says in Isaiah 28 verse 24, यशया 28वा अध्याय आणि 24व्या वचनात बायबल म्हणतं, does the farmer plow all day to plant seed? Does he continually dig furrows and harrow his ground after it is prepared? यशयाचा 28वा अध्याय 24वं वचन असं म्हणतं, पेरणी करण्यासाठी नांगरणारा एकसारखा नांगरतच राहतो का? तो एकसारखा आपली भूमी उखळीत वखरीत राहतो का? See, म्हणजे तो सारखं नांगरत राहतो he's का? not doing it for whole 1 year. संपूर्ण 1 वर्ष तो नांगरतच राहतो का? When he will sow the seed then? मग बी कधी पेरेल? असं नसतं ना. See, God is a very humorous God. देव विनोदी देव आहे बरं का. Very humorous God. हास्यरस अगदी ठासून भरला आपल्या देवात. He said, well, farmer will be going on harrowing the land ते for 1 म्हणाला year. एखादा शेतकरी जमीन नांगरतच राहतो का? No, there is a time for everything. नाही नाही, सगळ्याची एक वेळ आहे ना ठरलेली. Otherwise, when will he sow the seed? नाही तर बी कधी पेरणार? The seed is waiting. बी वाट बघत आहे. See? So there is a time for troubles. तसं त्रासांची पण एक वेळ आहे There is a time for the troubles to go away. आणि त्रास जायची पण एक वेळ आहे. यायची वेळ आहे तर जायची पण वेळ आहे. See? कायम तर तसं राहणार नाहीये. मग मधल्या काळात आपण कशाला हार मानायची? Hebrews 10:36. इब्री करास 10वा अध्याय 36वं वचन. For you have need of endurance, so that after you have done the will of God, you may receive the promise. इब्री करास पत्र 10वा अध्याय आणि त्यातलं 36. 36वं वचन. कारण तुम्हाला सहनशीलतेचे अगत्य आहे. म्हणजे काय? तुम्हाला सहनशीलतेची गरज आहे, यासाठी की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून से. त्याने दिलेल्या वचनाचे फळ तुम्हाला मिळावे. That means after having done what was right in God's eyes, म्हणजे देवाच्या नजरेत जे काही बरोबर आहे ते सगळं केल्यावर, all that you did was right. जे काही सगळं तू बरोबर ते केलं You त्यानंतर checked that you didn't do wrong. तू तपासलं की काही त्याने तू चुकीचं केलेलं नाही. After doing all that, ते सगळं केल्यावर things are still not working. गोष्टी जरी नाही झाल्या You need to wait patiently. तरी धीराने वाट बघ. Then the word will have effect on your patience. मग शब्दाचा परिणाम तुझ्या धीरावर होईल. He says you need patience at that time. तो म्हणतो त्यावेळेला तुला धीराची वेळ आहे, Then you धीराची will- गरज आहे. Then you will receive the promise. मग तुला प्रतिफळ मिळेल, वचन मिळेल. Are you getting me? कळतं ना? Today I'm going to pray specially for those who need strength to endure. आज खास करून ज्या लोकांना सहन करायला, चिकाटी बाळगायला शक्ती हवी आहे, अशांसाठी मी प्रार्थना करणार. Yes, if there are people who cannot endure, they are thinking it is too much for me, जर come काही in front, लोकांना I will असं- pray for you. जर काही लोकांना असं वाटत असेल की मला काही आता सहन होत नाहीये, माझ्यातली चिकाटी संपली आहे, Yes, तर I'm going अशा to pray लोकांनी for you. पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. And the Holy Spirit will come over. पवित्र आत्मा पुढे येईल. He will take over your life पवित्र आत्मा तुमच्या जीवनाचा ताबा घेईल. because कारण having endurance चिकाटी असून is not easy. सहनशीलता बाळगणं पण काही सोपं नाही. And if you don't have the Holy Spirit's help, आणि पवित्र आत्म्याची मदत जर तुम्हाला मिळाली नाही, it will affect your mind, your body and your soul. तर तुमच्या मनावर, शरीरावर आणि जीवावर त्याचा परिणाम Yes. होईल. It will affect your relationship. नात्यांवर परिणाम होईल, It will affect your body. शरीरावर परिणाम होईल, It will give you sleepless nights. रात्रीची झोप उडेल, Some kind of sickness will attach your body. काहीतरी आजार पाजार होतील. मग We talk about endurance, आपण चिकाटी आणि सहनशीलतेचं बोलतो, but it's not easy for the पण world. ते जगाला सोपं नाहीये. It's not easy. सोपं नाही. Easy it is only for the believers फक्त विश्वासू लोकांसाठी सोपं आहे, because of the Holy Spirit. पवित्र आत्म्यामुळे. Say, आमेन. don't give up. हार नका मानो. We all go through some kind of things that we have to endure. बघा, आपण सगळेच जण आपापल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या अशा प्रसंगातनं जातो की जिथं आपल्याला सहन तर करावंच लागतं. Sometimes it is painful. कधी कधी वेदना होतात. Sometimes we say, why God, why me? कधी कधी मग आपण असं पण म्हणतो की मीच का, देवप्पा माझ्याच जीवनात कशाला हे सगळं, Why things का? are so hard for me? का मला एवढं अवघड जात आहे. Why things are so easy for others? इतरांना गोष्टी सोप्या आहेत, मला का नाही. Small, small things are tough for me, Lord. छोट्या छोट्या गोष्टी पण मला अवघड जातात. देवप्पा, What wrong I have done, मी Lord? काय चुकीचं केलंय.
Why I have to go through all this? का मी या सगळ्यातनं जायचं And how long I should go through all this? आणि किती वेळ या सगळ्यातनं It जायचं? is troubling me. मला त्रास होतो, It is giving me pain. मला वेदना होतात, I am suffering, Lord. मला त्रास होतो दे बाप्पा. When will you answer my prayer? कधी तू माझ्या प्रार्थनेला उत्तर देणार आहेस? Say, come on, look to the Lord. चला मग प्रभूकडे बघा Even सर्वांनी. if you have to weep, weep it out. जरी रडावं लागलं, रडू आलं तर रडा. Tell प्रभू him, समोर मोकळ करून टाका. tell him everything. प्रभूला सगळं सांगा, What is happening in your life? तुझ्या जीवनात काय काय चाललंय. All the storms of life that is there in you. जी सगळी जीवनी वादळं तुझ्या जीवनात आली आहेत. Like a volcano, it is about to erupt. म्हणजे एखादा वल्केनो येतो ना, तसं लावा फुटल्यासारखा फुटतोय. You are just pushing it in. तू ते सगळं हात दाबून ठेवलंय. Tell it to the Lord. प्रभूला सांग, Tell it to the Lord. प्रभूला सांग बेटा. The moment you tell it to the Lord, ज्या क्षणाला तू प्रभूला His सांगशील, strength will come. प्रभूची शक्ती येईल. That's what Paul did. पॉलने हेच केलंय. He prayed 3 times. पॉलनी 3दा प्रार्थना केली. He prayed 3 times. 3दा प्रार्थना केली. Because it was affecting his performance. कारण की त्याच्या सादरीकरणावर परिणाम व्हायला It लागलेले was होते. affecting his life. त्याच्या जीवनावर परिणाम व्हायला लागलेले. And it is too bad if it affects your life. आणि असे परिणाम व्हायला लागले जीवनावर तर ते सगळं वाईट होतं. मग Say, Lord, तर म्हणा, प्रभू I come to you, Lord. मी तुझ्या जवळ येत आहे. These are my problems. हे सगळे माझे त्रास आहेत These are troubling me, Lord. आणि मला त्रास होतो या These गोष्टींचा. are troubling me. मला त्रास होतो How देवा. long should I endure, Lord? किती दिवस मी सहन करायचं? I need your grace. मला तुझ्या कृपेची I गरज आहे. need your strength. मला तुझ्या शक्तीची While गरज. I wait upon you, तुझ्या चरणी मी वाट पाहताना I need your grace, मला Lord. तुझ्या कृपेची गरज आहे. You told Paul, तू पॉलला म्हणाला, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. So I want that grace now. मला आत्ता ती कृपा हवी आहे. Give me that grace. मला ती कृपा आत्ता दे. Give me that grace. मला ती कृपा आत्ता Lord दे. Jesus, प्रभू येशू, my people are praying to माझे लोक तुला प्रार्थना करतात. you. Give them that तू grace. त्यांना ती कृपा दे. You touch them by the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना स्पर्श कर. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Let the Holy Spirit come down in a mighty पवित्र measure. आत्मा महान रीतीनं खाली येऊ दे. Touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श Touch करू दे. them. त्यांना स्पर्श Fill कर. them. त्यांना भरून Say, come काढ. on, fill me. म्हणा, मला भर, Say, fill me. मला भर, Fill me, Lord. मला भर प्रभू, Fill me, Lord. मला भर प्रभू, Fill me, Lord. मला भर प्रभू, Fill me, Lord. मला भर Go प्रभू. on saying, go असं on बोलत saying. राहा, बोलत राहा, He is असं the बोलत only राहा. answer. कारण एकमेव उत्तर देव आहे. You cannot endure unless you have the Holy Spirit. जोवर तुमच्याकडे पवित्र आत्मा नसेल तुम्हाला सहन करता येणार You नाही. cannot endure unless you have the Holy जोवर Spirit. पवित्र आत्मा तुमच्यात नसेल तुम्हाला सहन करता येणार नाही. Say, fill म्हणा, me. मला भर, Fill me. मला भर, Strengthen me. मला शक्ती दे. Put your power in me. तुझं सामर्थ्य Let your माझ्यात घाल. grace come upon तुझी me. कृपा माझ्यावर येऊ दे. Rabba shakara mantala रबा खराबा शांत रबा Iri mantala rabba karaba shakara bara रबा बाबा mantala. बाबा बाबा Rimantalo rabba kuraba shikiri vira Rabba mantalo karaba rabba kuraba shanturu rabba kuru rabba. baba. Rimantalo rabba Manda karaba randala shakara karaba bara sandarandala karaba baba baba La baba mantala baba. rabba karaba shakara bara mantala Namandara rabba karaba. karaba shakara. Lord, change their situation. प्रभू त्यांची परिस्थिती बदल, Change their circumstance. त्यांची परिस्थिती बदल दे बाप्पा. Bring a change, Lord. बदल आण दे बाप्पा. रबा बाबा खराबा Bring a शकाराबा. change. बदल आण प्रभू, बदल They आण. have waited upon you. ते तुझ्या चरणी वाट They बघतायत. trusted you. तुझ्यावर विश्वास ठेवलाय. Bring a change. बदल आण In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every devil सैतान which is causing all these problems, जो हे सगळे त्रास घडवून आणतो, I command you in the name of Jesus. येशूंच्या नामात मी तुला Leave them आज्ञा in करतो. Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Leave them in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या You have नावात. no authority, you devil. तुझ्याकडे अधिकार नाही सैताना. सोड त्यांना. Everything that is going against them, जे सगळं त्यांच्या विरोधात जातंय, everything that is not happening, जे सगळं होत नाहीये, I bind you, you devil. मी in the तुला name of बांधतो सैताना. सोड. Jesus. You help them, Lord. तू त्यांना सहाय्य कर You प्रभू. rise up तू वर ये, तू उठ and you proclaim peace. आणि तू शांती घोषित कर. Proclaim peace in their condition. शांती घोषित कर प्रभू त्यांच्या परिस्थितीवर. Now, आता in their heart, let peace come. त्यांच्या हृदयात शांती येऊ दे.
The Lord is filling you with peace. प्रभू त्याच्या शांतीने तुम्हाला भरत आहे. The Lord is filling you with peace. प्रभू त्याच्या शांतीने तुम्हाला भरत आहे. Don't give up. हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. I have handed over all my troubles to you. म्हणा माझे सगळे त्रास मी तुला दिलेले आहेत I am going to see victory. आणि मी विजय बघणार आहे. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Praise the Lord. Give देवाला a big धन्यवाद. clap to Jesus now. एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा.